नॉर्मल वर्गात बोलतो तसं बोललं तर चालणार आहे. डॉक्टर चैत्रा रेडकर, प्राध्यापिका अरुणा दुभाषी, SNDT विद्यापीठाच्या विविध भाषा आणि इतर विभागांमधले सहकारी प्राध्यापक आणि मित्र, सर्वप्रथम मी SNDT विद्यापीठाचं अभिनंदन करतो की या प्रकारचा राज्यभाषा पंधरवडा त्यांना साजरा करावासा वाटतो आहे आणि तो विविध विभागांच्या एकत्रित प्रयत्नांमधनं करावासा वाटतो आहे. कारण बरेचदा असं होतं की विद्यापीठांमधल्या मराठी भाषेतर विभागांना असं वाटतं की भाषेचं सगळं काम ही मराठी भाषा विभागाची जबाबदारी आहे आणि मराठी भाषा विभागाला असं वाटतं की आपण साहित्याचे विद्यार्थी आहोत, त्यामुळे साहित्याचं काम करणं ही आपली जबाबदारी आहे, भाषेचं काम करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि सरकारला ते वाटत नसतं हे आपल्याला माहिती आहेच. त्यामुळे भाषेचं काम करणं ही कोणाची जबाबदारी आहे हा स्वातंत्र्योत्तर भारतामधला अतिशय चर्चेला जाणारा पण बरेचदा ज्याची उत्तरं आपल्याला सापडत नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे. 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा जो राज्यभाषा पंधरवडा महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेला आहे, त्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना या प्रश्नाच्या उत्तरांचा विचार करण्याची संधी मिळते आहे. याच्या अगोदर हा पंधरवडा 1 मे ते 15 मे असा होता. म्हणजे नवं सरकार आल्यानंतर त्यांनी त्या पंधरवड्याचा कालावधी बदललेला आहे. आधी तो 1 मे ते 15 मे असा होता आणि 1 मेला म्हटलं तर एक लॉजिक होतं की तो महाराष्ट्र दिन आहे. पण साधारणपणे 1 मे ते 15 मे या काळामध्ये शाळा चालू नसतात, कॉलेज चालू नसतात, लोक सुट्ट्यांवरसाठी गावाला गेलेली असतात आणि त्यामुळे सरकारच्या दप्तरी कागदोपत्री फक्त हा दिवस साजरा झाला, याच्या पलीकडे फारसं काही घडत नव्हतं. आपल्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने 27 फेब्रुवारी हा जो मराठी भाषा दिवस आहे तो सुद्धा नेमका परीक्षांच्या आगेमागे येतो. त्यामुळे कुसुमाग्रजांचा जन्म हा कॉलेजेस आणि शाळांच्या दृष्टीने काही योग्य वेळेला झालेला नाही आहे. त्यामुळे बरेचदा शाळा कॉलेजेसची माणसं असं म्हणतात की आता आमच्या मुलांच्या परीक्षा आहेत आणि विशेषतः सेमिस्टर सिस्टीम आल्यानंतर कॉलेजेसमधल्या आणि विद्यापीठांमधल्या शिक्षकांचं आयुष्य इतकं बर्बाद झालेलं आहे की त्यामुळे मराठी भाषा नको पण कार्यक्रम आवर अशा प्रकारची मानसिकता लोकांची झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये असा एखादा कार्यक्रम करावासा वाटणं ही महत्त्वाची गोष्ट मला वाटते. सर्वसाधारणपणे मराठी भाषेचे जे विभाग आहेत आपल्याकडे राज्याच्या वेगवेगळ्या विद्यापीठांमधले, आपण सगळे जाणता की बहुतांश विभाग हे साहित्य केंद्री, साहित्य आणि समीक्षा केंद्री आहेत. आणि जगभरामध्ये जे भाषा आणि साहित्याचे विभाग आहेत त्याच्यामध्ये भाषेचे प्रश्न असतील, अप्लाइड लिंग्विस्टिक्सचे प्रश्न असतील, अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांचा विचार केला जातो. आपल्याकडे दुर्दैवाने ऐतिहासिकदृष्ट्या भाषेचे विभाग हे साहित्याचे विभाग झाल्यामुळे भाषेच्या प्रश्नांबद्दल एक प्रकारची तटस्थता आणि उदासीनता सर्व भाषेच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेली तुम्हाला दिसते. आणि त्यामुळे खूप कविता लिहिल्या, खूप कादंबऱ्या लिहिल्या की मराठी भाषेचं भलं होणार आहे, मग मराठीची कशाला चिंता बाळगायची, आपल्याला ज्ञानेश्वरांची दीर्घ परंपरा आहे असं आपण म्हणून आपली सुटका करून घेतो. मी सुरुवात असं सांगून करणार आहे की मराठीला किती दीर्घ परंपरा आहे याच्यावर तिचं भविष्य अवलंबून नाही. म्हणजे ज्ञानेश्वरांनी काय लिहिलं आणि तुकारामाने काय लिहिलं याच्यावर मराठीचा भूतकाळातला गौरव अवलंबून असेल. मराठीचं भविष्य जे आहे ते तुम्ही आणि मी काय करणार आहोत याच्यावर अवलंबून आहे. आपण जर काही काम केलं नाही तर तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांच्या पुण्याईवर मराठीचं काहीही बरं होणार नाही. आणि त्या दृष्टीने आपण काहीतरी करणं, राज्यव्यवस्थेनं काहीतरी करणं, शासनानं काहीतरी करणं, स्वयंसेवी संस्थांनी काहीतरी करणं, या सगळ्या गोष्टींना फार महत्त्व आहे. भारतीय घटनेच्या संदर्भामध्ये तुम्ही पाहिलं तर भाषा हा कमालीचा चर्चेला जाणारा विषय आहे. म्हणजे राज्यशास्त्राच्या लोकांना माहिती आहे की ग्रॅनविल ऑस्टिन हा भारतीय घटनेचा अभ्यास करणारा अतिशय मोठा तज्ज्ञ आहे. त्याने वर्किंग ऑफ अ डेमोक्रॅटिक कॉन्स्टिट्यूशन नावाचं एक प्रदीर्घ मोठं पुस्तक लिहिलं आहे. त्यात तो असं म्हणतो की भारतीय घटनेमध्ये ज्या चर्चा झाल्या घटना समितीमध्ये, त्यात भाषेवर झालेली चर्चा ही सर्वाधिक कटुता निर्माण करणारी आणि तीव्र अशा प्रकारची चर्चा होती. कारण त्यावेळेला या देशाला राष्ट्रभाषा असावी की नाही याबद्दलची चर्चा घटना समितीमध्ये झाली. आणि 2 प्रकारचे लोक घटना समितीमध्ये होते. एक म्हणजे हिंदीवाले
ज्यांचं असं म्हणणं होतं की हिंदी, आणि मी हिंदी म्हणतो, मी हिंदुस्थानी म्हणत नाही आहे, हिंदी जिला आता आपण खडी बोली किंवा उत्तरेतल्या ब्राह्मणांची हिंदी असं आपण म्हणतो, त्या प्रकारची हिंदी ही या देशाची राष्ट्रभाषा व्हावी अशा प्रकारचा आग्रह या मंडळींनी धरला. गांधी त्या मानाने बऱ्यापैकी रॅशनल आणि जमिनीवर पाय असणारे होते, त्यामुळे हिंदी आणि उर्दूचं मिश्रण असणारी हिंदुस्थानी ही या देशाची राष्ट्रभाषा व्हावी अशा प्रकारचा आग्रह गांधींनी धरला. पण ज्या वेळेला आपली घटना तयार होत होती, तुमच्या लक्षात येईल की गांधी हा त्यावेळेला काँग्रेसच्या दृष्टीने पर्सोना नॉन ग्रॅटा अशा स्वरूपाचा माणूस झालेला होता, म्हणजे काँग्रेसलाच नको झालेला माणूस अशी गांधींची त्यावेळेची ओळख होती. त्यामुळे गांधींना लोकांनी फार काही सिरियसली तेव्हा घेतलं नाही. दक्षिणेतली जी सगळी राज्य होती त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही हिंदी मानणार नाही, कारण हिंदी हे त्यांच्या दृष्टीने आर्यांच्या वर्चस्वाचं साधन आहे, आणि म्हणून हिंदी आणि इंग्रजीत निर्माण झालेल्या वादविवादामध्ये भारतीय घटनेमध्ये राष्ट्रभाषा हा शब्द नाही. त्यामुळे आपण एकूण राष्ट्रभाषा, राजभाषा, राज्यभाषा, प्रादेशिक भाषा हा सगळा डिस्कोर्स विचारात घेताना एक लक्षात घेऊया की भारत नावाच्या देशाला राष्ट्रभाषा नाही. तुम्हाला जर कोणी सांगितलं की भारताला राष्ट्रभाषा आहे, तर तो एक पर्सिस्टंट प्रॉपगँडा, ह्याच्या पलीकडे त्याला तुम्ही महत्त्व देऊ नका. हिंदी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची राजभाषा आहे. जसं मराठी ही महाराष्ट्र शासनाच्या कामकाजाची भाषा आहे, तशी हिंदी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची भाषा आहे, आणि इंग्रजी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची सहभाषा आहे. 1950 ते 65 या सालामध्ये आपण असा प्रयत्न केला भारताच्या पातळीवर की इंग्रजी पूर्णतः जाऊन हिंदी तिथे यावी असा लालबहादूर शास्त्रींच्या काळामध्ये प्रयत्न करण्यात आला. आणि दक्षिणेमध्ये ज्याला अँटी हिंदी रायट्स असं आपण म्हणतो, अशा खूप दंगली विशेषतः चेन्नईमध्ये झाल्या, खूप लोक मारले गेले, आणि लोकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला हिंदी नको. मग आम्हाला हिंदी नको तर काय पाहिजे, तर आम्हाला इंग्रजी चालेल, पण त्याहीपेक्षा आम्हाला आमच्या भाषा चालतील. 1950च्या नंतर तुम्हाला असं दिसेल 53 साली विशेषतः आंध्र प्रदेशमध्ये पोट्टी श्रीरामुलू नावाच्या गृहस्थांनी आमरण उपोषण केलं, आणि आत्ताच्या काळामध्ये जशी 4 तासाची 8 तासाची आमरण उपोषणं असतात तशी ती आमरण उपोषणं नसल्यामुळे तो माणूस ॲक्च्युअली त्या उपोषणात मेला. म्हणजे उपोषणामध्ये माणसं मरण्याची जी रेअर उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये ते उदाहरण आहे की त्या माणसाने 52 दिवस उपोषण केलं आणि ते अंतिमतः गेले. आणि नेहरूंसारखा माणूस जो गांधींचा शिष्य होता, उपोषणाच्या चळवळीतनं आला होता, त्याही माणसाने, गांधीवादी माणसाने केलेलं उपोषण सिरियसली घेतलं नाही. आणि त्यामुळे आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती ही उपोषणामुळे नाही, उपोषण अयशस्वी झाल्यानंतर झालेल्या दंगलीतनं झालेली आहे. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेच्या बाबतीमध्ये भारतीय समाजातला एक पारंपरिक दृष्टिकोन असा आहे की जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत तुमच्या भाषेचं काही भलं होत नाही. म्हणजे इथे आपण मुंबईमध्ये जे म्हणतो की नाही, शिवसेनावाल्या लोकांना काय आखलं आहे, ते सारखे रस्त्यावर येतात, दुकानांच्या पाट्यांवर डांबर फसतात, ह्यांना काही क्रिएटिव्ह सुचतं की नाही. त्यांना किंवा तेलुगू देसमला किंवा आसाम गण परिषदेला जेव्हा काही क्रिएटिव्ह सुचत असेल तर ते आपल्याला माहीतच नसतं. आपल्याला एवढंच कळतं की ते दुकानांना डांबर फासत आहेत, कारण व्हिजिबिलिटी ही दुकानांना डांबर फासण्यामध्ये आहे, क्रिएटिव्ह कामं करण्यामध्ये नाही आहे. म्हणजे शिवसेनेनं केलेलं, तुम्ही मला जर विचारलं महत्त्वाचं सगळ्यात काम, तर ते स्थानिय लोकाधिकार समितीचं आहे, ज्यातनं त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठी माणसांना रोजगार दिला. पण स्थानिय लोकाधिकार समिती हे शिवसेनेच्या डिस्कोर्समध्ये सुद्धा कमालीचं निग्लेक्टेड काम आहे, कारण त्या कामाला न्यूसन्स व्हॅल्यू नाही आहे. त्यामुळे आपण एक लक्षात घेऊया की आपला सगळा राजभाषेबद्दलचा जो विचार आहे तो एकीकडे सनदशीर मार्गाने जाणाऱ्या चळवळी आणि दुसरीकडे रस्त्यावरनं केलेली आंदोलनं यांच्यामध्ये दुभंगला अशा पद्धतीनं गेलेला आहे. 53 साली आंध्र प्रदेशची निर्मिती झाली, आणि आंध्र प्रदेश हे फार इंटरेस्टिंग राज्य आहे बघा. आंध्र प्रदेशची निर्मिती झाली आणि भाषावार प्रांतरचनेचा मार्ग मोकळा झाला. तेलंगणची निर्मिती झाली आणि आता लोक दुसऱ्या राज्य पुनर्रचनेचा विचार करायला लागलेत किंवा मांडायला लागलेले आहेत. त्यामुळे 1956 साली ज्या ज्या राज्यांमधल्या भाषावार प्रांतरचनेचे प्रश्न प्रलंबित राहिले होते त्या सगळ्या राज्यांच्या दृष्टीनं काही नवा एक विचार लोक आता करत आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीमधला इतिहास काही प्रमाणामध्ये तुम्हाला माहिती आहे की मुंबई या शहराचं काय करायचं ह्याच्याबद्दल महाराष्ट्रातले काँग्रेसवाले, गुजरातमधले काँग्रेसवाले आणि नेहरू यांच्यामध्ये असलेल्या तीव्र मतभेदांमुळे महाराष्ट्र राज्याची निर्मिती जी 56 साली व्हायला पाहिजे होती ती पुढे 4 वर्षांच्या संघर्षानंतर झाली. आणि थोडं क्लिशेड वाटतं हे, पण नेहरूंना
नेहरूंचा जो एक रोमॅन्टिक असा वर्ल्ड व्ह्यू आहे, जागतिक दृष्टिकोन आहे, त्याच्यामध्ये ही भाषावार प्रांतरचना, प्रादेशिकता, संकुचितता या सगळ्या गोष्टी बसत नव्हत्या. आता नेहरू हा सर्वाधिक वलयांकित अशा प्रकारचा नेता जरी असला तरी तुम्ही रॉबर्ट किंगचं जर नेहरू अँड लँग्वेज पॉलिटिक्स इन इंडिया नावाचं पुस्तक पाहिलं तर नेहरूंचे इंग्रजी भाषेबद्दलचं त्यांचं प्रेम, इंग्रजीतनं येणाऱ्या विचार विश्वाबद्दलचं प्रेम आणि स्वातंत्र्योत्तर भारतातल्या गरजा, भाषिक गरजा याच्याबद्दल मला असं वाटतं की नेहरूंमध्ये एक प्रकारचा डिस्कनेक्ट होता. म्हणजे एकतर नेहरू फार काही प्रादेशिक भाषा चांगल्या बोलू शकत होते असं नाही. म्हणजे तुम्ही गांधी आणि नेहरूंमधला हा फरक लक्षात घ्या की गांधी या माणसाला अगदी सोपी पण अनेक प्रकारच्या भाषा बोलता यायच्या आणि त्याच्यामुळे गांधी हा माणूस एखाद्याला सर्दी झाली तरी काय करायचं त्याने या प्रकारची उत्तरं गुजरातीत तर गुजरातीत, हिंदीत तर हिंदीत अशा प्रकारे देऊ शकायचा आणि म्हणून तो आपल्यासारखा ऑर्डिनरी माणूस राहिला. नेहरू ऑल सेड अँड डन हा ॲरिस्टोक्रॅटिक माणूस आहे आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की इंग्रजी भाषेचं या देशावरचं जे वर्चस्व आहे ती पार्शली नेहरूंची देणगी आहे. ती चांगली आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे, पण ती नेहरूंच्या राजकीय वर्चस्वाची, वैचारिक वर्चस्वाची देणगी आहे. कारण नेहरूंनी इंग्रजीच्या विचार विश्वाला या देशामध्ये प्रतिष्ठा मिळवून दिली आणि त्यामुळे आपण एखादा माणूस मराठीबद्दल बोलायला लागला की आपण म्हणतो की नाही पण आपल्याला इंग्रजी तर यायलाच पाहिजे. पण एखादा माणूस इंग्रजीबद्दल बोलायला लागल्यावर आपण त्याला असं नाही म्हणत की नाही पण तुम्हाला गुजराती यायलाच पाहिजे, तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे. म्हणजे आपण हे प्रिझ्युम करतो की जो इंग्रजीबद्दल बोलणार आहे ना तो प्रादेशिक भाषांबद्दल काय तो बोलला किंवा नाही बोलला तरी चालतं. म्हणजे आपण प्रादेशिक भाषांच्याबद्दल विचार करणाऱ्या माणसांच्या बाबतीमध्ये सर्वसाधारणपणे एका अपराध गंडाने ग्रासलेलो आहोत. संपूर्ण भाषावार प्रांतरचना झाल्यानंतरचा गेल्या 60 वर्षातला काळ तुम्ही पहा की आपण 2 प्रकारच्या भाषिक तरतुदी केल्या. एक म्हणजे भाषिक अल्पसंख्याकांचं काय करायचं. देशभरामध्ये लिंग्विस्टिक मायनॉरिटी कमिशन्स आहेत जी देशभरातल्या भाषिक अल्पसंख्याकांच्या प्रश्नांच्याबद्दल कामं करत असतात आणि सर्व राज्यांनी आपापले ऑफिशियल लँग्वेजेस ॲक्ट हे निर्माण केलेले आहेत. महाराष्ट्र सरकारनं 1964 साली स्वतःचा राजभाषा अधिनियम आणला जो 65 सालापासून लागू झाला. म्हणजे 65 सालापासून 2015 सालापर्यंत जवळपास महाराष्ट्राच्या राजभाषा अधिनियमाच्या अंमलबजावणीला आता 50 वर्ष झाली. नवं सरकार जेव्हा आता भाजप सेनेचं आलं तेव्हा त्यांनी तो जो 1965चा राजभाषा अधिनियम आहे त्याच्यामध्ये काही मूलभूत दुरुस्त्या केल्या आणि त्यांनी मराठी भाषा, देवनागरी लिपी याच्याबद्दलच्या ज्या तरतुदींमध्ये काही प्रकारची संदिग्धता होती असं सरकारला वाटलं, ती संदिग्धता घालवण्याचा त्यांनी काही प्रमाणामध्ये प्रयत्न केला. आता जेव्हा राजभाषा अधिनियम आला त्याचा एक महत्त्वाचा परिणाम असा की त्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही विधिमंडळामध्ये अधिकृतरित्या मराठीमधनं बोलू शकता. इथल्या विधिमंडळाच्या कामकाजाची भाषा मराठी आहे, तुमच्या कायद्यांच्या निर्मितीची भाषा मराठी आहे. याचा अर्थ समजा तुम्हाला हिंदी येतं आहे किंवा तुम्हाला इंग्रजी येतं आहे तर तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजीमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळात बोलता येत नाही असं नाही, तुम्हाला बोलता येतं. तुमच्या बोलण्याचा राज्याच्या राजभाषेमध्ये अनुवाद करून दिला जातो. पण अपेक्षा अशी असते की तुमचा जो ऑडियन्स आहे तो सर्वसाधारणपणे मराठी जाणणारा असल्यामुळे जर तुम्ही सगळं फक्त इंग्रजीतनंच बोलत राहिलात तर तुमचं सगळं बोलणं हे फक्त मोजक्या लोकांपर्यंत राहील. त्यामुळे तुम्हाला दिसतं की विधिमंडळामध्ये एखादा अबू आझमीसारखा आडेल तट्टू माणूस जर तुम्ही सोडलात तर बाकी सर्वसाधारणपणे सर्व जाती आणि धर्माचे लोक हे मराठी चांगलं बोलतात. जसं तुमच्याबरोबर शिकणारी अमराठी मुलंसुद्धा हळूहळू मराठी शिकतात तसं विधिमंडळातले लोकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मराठी शिकतात. आपले कायदे मात्र अजूनही इंग्रजीमध्येच बनवले जातात. आपला जो विधी आणि न्याय विभाग आहे महाराष्ट्र सरकारचा तो अतिशय बदमाश अशा स्वरूपाचा विभाग आहे. कारण तिथे इंग्रजी धार्जिणे लोक खूप आहेत आणि आपल्याकडे कायदे निर्मितीची जी प्रक्रिया आहे विशेषतः गेल्या 300-400 वर्षामधली ही लॅटिन आणि ग्रीकवरनं प्रभावित झालेली अशा प्रकारची कायदे निर्मितीची प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामुळे आपण असं मानतो की कायद्याची जी परिभाषा आहे ती कायद्याची परिभाषा काय आम्हाला मराठीतनं करता येणार नाही. आणि म्हणून विधी आणि न्याय विभागाचं एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे की आम्ही कायदे इंग्रजीमधनं करणार आणि मग भाषा संचालनालयाकडं आम्ही ते पाठवून देणार आणि मग ते त्याचा मराठीतनं अनुवाद करणार. बरेचसे लोक जे असं म्हणतात की मराठी राजभाषा तर करायला हवी पण केवढी क्लिष्ट आहे तुमची मराठी भाषा सरकारची, ती जरा सोपी करा. आपल्याकडे इंग्रजी तुम्ही कशीही लिहा तिच्याबद्दल लोकांची तक्रार असत नाही. कारण इंग्रजी भाषा लिहिणाऱ्या लोकांमध्ये ब्राह्मण आणि बिगर ब्राह्मण हा भेद नाही आहे.
पण मराठी लिहिणाऱ्या लोकांच्या मध्ये मात्र तुम्ही बोली मराठी लिहिता का लेखी मराठी लिहिता याच्यावर लोक म्हणणार हा ती तुमची ब्राह्मणी मराठी आहे, ती तुमची सदाशिव पेठी आहे, ती तुमची पुणेरी आहे आणि तुम्हाला जर काही विदर्भाचं पडलेलंच नाही आहे, तुम्हाला बहुजनांचं काही पडलेलंच नाही आहे, अशी तुमची ही मराठी भाषा आम्हाला नको आहे. तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या एक 3-4 यंत्रणा आहेत, तुम्ही एकदा नीट तपासून पहा. भाषा संचालनालय नावाची बांद्र्याला महाराष्ट्र सरकारची यंत्रणा आहे जी यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये सुरू झाली होती. डायरेक्टोरेट ऑफ लँग्वेज असं तिला म्हणतात. या भाषा संचालनालयानं जवळपास 60 परिभाषा कोश गेल्या 50-60 वर्षामध्ये तयार केलेले आहेत आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या क्षेत्रातले अतिशय बुद्धिमान लोक म्हणजे फिजिक्समधले, केमिस्ट्रीतले, बायोलॉजीतले असे तज्ज्ञ घेऊन त्यांनी ते परिभाषा कोश तयार केलेत. तुमच्या लक्षात येईल की परिभाषा ही शेवटी वापरली की वाढते. जर तुम्ही परिभाषा वापरली नाही म्हणजे आता मॅडम समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र या सगळ्या विषयातलं तुम्ही जर पाहिलं तर राभा पाटणकरांसारख्या माणसाने किंवा इतर मेपूलसारख्या माणसाने समीक्षेची, तत्त्वज्ञानाची परिभाषा घडवली. लोकांनी ती परिभाषा वापरली नाही तर तुम्हाला ते किचकटच वाटते. तुम्ही कायद्याचे जे कोणी विद्यार्थी असतील त्यांनी लॉ लेक्सिकॉन जाऊन पहा. तुम्हाला त्यातले 80% शब्द हे उच्चारायला सुद्धा कठीण वाटतं. पण तरीसुद्धा वकिलांच्या ॲफिडेव्हिटमध्ये ते शब्द असे ओसंडून वाहत असतात कारण ते शब्द वापरण्याला प्रतिष्ठा आहे. ते शब्द तुमच्या एकूण दैनंदिन व्यवहारातले कॉमन पार्लान्समधले शब्द मानले जातात. त्यामुळे भाषेचं मुळामध्ये नदीसारखं आहे. तुम्ही तिला वाढू दिलं, वाहू दिलं तर ती प्रवाही राहते, नाही वाहू दिलं तर तिचं म्हणजे डबकं होतं आणि ते साचलं जातं. त्यामुळे आपण राजभाषा म्हणून मराठीचं एक स्थान स्वीकारलं. त्यासाठीच्या 4 यंत्रणा स्वातंत्र्योत्तर संयुक्त महाराष्ट्रोत्तर आपण निर्माण केल्या. पहिली मी तुम्हाला भाषा संचालनालय सांगितलं. दुसरं साहित्य संस्कृती मंडळ जे मला वाटतं आता काय त्यांचं नाव बाबा भांडांकडे आहे. विश्वकोश निर्मिती मंडळ जे बराच काळ विजया वाडांकडे होतं आणि आता मला वाटतं दिलीप पतंगे किंवा दिलीप करंबेळकरांकडे. आणि राज्य मराठी विकास संस्था जी शरद पवारांच्या काळामध्ये 1993 साली स्थापन झाली. राज्य मराठी विकास संस्थेची तुम्ही घटना पहा. अतिशय देखणी वेबसाईट त्यांनी बनवलेली आहे. राज्य मराठी विकास संस्थेची घटना ही राज्यातल्या भाषेच्या विकासाची सर्वोच्च यंत्रणा, अपेक्स एजन्सी अशा प्रकारची आहे. सरोजिनी वैद्य, अशोक केळकर आणि इतर अनेक मंडळींनी ती घटना तयार केली. पण आणि ही घटना तयार करताना त्यांनी खूप नाविन्याने तयार केली. म्हणजे नॉर्मली त्यांना असं वाटायचं की सरकारमध्ये जोपर्यंत भाषेच्या यंत्रणा आहेत तोपर्यंत त्या सडतात. म्हणून त्यांनी सरकारची स्वायत्त सोसायटी अशा प्रकारची वेगळी नोंदणी राज्य मराठी विकास संस्थेची केली. आणि म्हणून असं ठरलं की सरकारने उचलून पैसे द्यायचे राज्य मराठी विकास संस्थेला, त्यातनं त्यांनी त्यांचा खर्च चालवायचा. पण मंत्रालयातले IAS अधिकारी इतके बदमाश आहेत की त्यांनी त्याचा असा अर्थ लावला की म्हणजे आपण राज्य मराठी विकास संस्थेला काहीच द्यायचं नाही. म्हणजे कामक सांगताना ते असं म्हणले की पण तुम्ही तर गव्हर्नमेंटची सोसायटी आहात आणि पैसे देताना ते असं म्हणाले की पण तुम्ही तर गव्हर्नमेंटची सोसायटी आहात ना, म्हणजे आम्हाला कशाला मागताय, तुमचे तुम्ही पैसे उभे करा. त्यामुळे राज्य मराठी विकास संस्था जी तुम्हाला इथे धोबी तलावच्या इथे आहे, रंगभवनच्या इथे, राज्य मराठी विकास संस्था ही एक उद्ध्वस्त धर्मशाळा आहे. या संस्थेतल्या निम्म्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार गेली अनेक वर्ष मिळालेले नाही आहे. त्यांना प्रॉव्हिडंट फंड नाही आहे, ग्रॅच्युइटी नाही आहे. आणि हे सगळे कर्मचारी जे भाषेच्या विकासाचं काम करणं ज्यांनी अपेक्षित आहे त्या माणसांना जर स्वतःच्या करिअरची काही सुरक्षितता मिळत नसेल तर ती माणसं भाषेच्या विकासाचं काम करू शकतील असं नाही. या सर्व ज्या भाषा विकासाच्या यंत्रणा आहेत यांची स्वतःची एक नियामक मंडळ आहे. राज्य मराठी विकास संस्थेचं नियामक मंडळ आहे. मुख्यमंत्री त्या नियामक मंडळाचे प्रमुख आहेत. आणि आपल्याकडे असं होतं की बघा, विद्यापीठांमध्ये कुलगुरू, विभागांमध्ये विभाग प्रमुख, सरकारमध्ये मंत्री किंवा मुख्यमंत्री हे उपलब्ध झाल्याशिवाय आपल्याकडे बैठकाच न घेण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्याला अख्ख्या वर्षात राज्य मराठी विकास संस्थेसाठी अर्धाच तास मिळतो. आणि तो अर्धा तास मिळावा म्हणून 6 महिने राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाचं जातात. आणि मग त्या अर्ध्या तासामध्ये नॉर्मली तुम्हाला माहिती आहे की बरीचशी साहित्यिक मंडळी जी आहे ती त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या गुडबुक्समध्ये राहावं म्हणून अजिबात काहीही वाईट बोलायचं नाही असं ठरवून आलेली असतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांची टर्म संपत आली आहे ते आपलं विस्थापन इथून तिथे कुठेतरी होईल या प्रकारच्या मनस्थितीत असतात. त्यामुळे साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. राज्य मराठी विकास संस्था बंद करायचं ठरवलं सरकारने 2010 साली. त्यावेळेला राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाने एका शब्दाने विरोध केला नाही. आम्ही लोकांनी बाहेरनं विरोध केला
त्यावेळेला सरकारने राज्य मराठी विकास संस्थेचं बंद करणं थांबवलं. म्हणजे जे काम आतल्या माणसांनी करणं अपेक्षित आहे ते बाहेरच्या माणसांना करावं लागतं. याचा अर्थ आपल्या ज्या भाषा विकासाच्या यंत्रणा आहेत त्या पुरेशा सक्षम नाही आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष होते. आपल्याकडं काही माणसांच्याबद्दल अजिबात असं निगेटिव्ह बोलण्याची पद्धत नाही, तर बराच काळ तर्कतीर्थांबद्दल आपल्याकडे काहीच बोलण्याची पद्धत नव्हती. पण तुम्ही लक्षात घ्या, तर्कतीर्थ हे महान विद्वान होते, पण तर्कतीर्थ हे वाईट ॲडमिनिस्ट्रेटर होते. त्यांच्या काळामध्ये 45 वर्षात फक्त 18 खंड आलेले आहेत विश्वकोशाचे, व्हेअरॅज एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका दरवर्षी नव्याने निघतो. म्हणजे तुम्हाला जर मराठी विश्वकोश रेलेव्हंट ठेवायचा असेल तर तुम्हाला तो सातत्यानं नव्याने काढला पाहिजे. आम्ही 2010 साली महाराष्ट्र सरकारला असं सुचवलं होतं की विकिपीडियावर ते कसं करतात, क्राऊड सोर्सिंग करतात. लोक लिहितात विकिपीडियावर, त्याच्यामध्ये फापट पसारा असतो, खोटारडेपणा असतो, कचरा असतो, पण तरीसुद्धा विकिपीडियावरल्या किमान 50% नोंदी तरी लोक योग्य आहेत असं मानतात. आम्ही त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही विकिपीडियासारखं लोकांना तुमच्या साईट्स खुल्या करा, लोकांना लिहू दे वेगवेगळ्या विषयावर. तुमच्या संपादक मंडळाकडनं तुम्ही त्याचं स्क्रीनिंग करून घ्या, तुम्हाला योग्य वाटतं तेवढं निवडा. म्हणजे तुम्हाला पैसे न खर्च करता महाराष्ट्रभरातून तुमच्या विषयांवर लिहिणारे लोक मिळतील. पण तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, पण सरकारच्या साईटवर चुकीचा मजकूर आला तर काय करायचं. सरकारच्या साईटवर मजकूरच न येण्यापेक्षा थोडा चुकीचा मजकूर आला तर काय बिघडतं. पण या प्रकारचा विचार या मंडळीने केला नाही. साहित्य संस्कृती मंडळाचं काम हे साहित्यविषयक पुस्तकं प्रसिद्ध करणं हे आहे. साधारणपणे तुम्ही गेल्या 50 वर्षातल्या जर याद्या पाहिल्यात सगळ्या नियामक मंडळांच्या आणि सल्लागार समित्यांच्या, तर आपल्याकडे बहुतांश ठिकाणी साहित्यिक मंडळींचा भरणा आहे. याचं कारण साहित्याचा विकास आणि भाषेचा विकास ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे सरकारला माहिती नाही आहे. मी तुम्हाला प्रत्यक्षात घडलेलं उदाहरण सांगतो. 2010 साली मराठी भाषेचा विभाग सरकारनं स्थापन केला. ही सरकारची आम्ही त्यांच्या मागे लागून घडवून आणलेली पहिली गोष्ट आहे, घटना आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाणांना आपण खूप द्रष्ट असं म्हणतो, म्हणजे भाषेच्या विकासाच्या बाबतीत ते थोडं कॉन्टेक्स्टमध्ये म्हटलं पाहिजे. म्हणजे बाकीच्या लोकांचं वैचारिक दारिद्र्य इतकं तीव्र आहे की त्यांच्या तुलनेमध्ये आपल्याला चव्हाणसाहेब द्रष्टे वाटतात. पण चव्हाणसाहेबांच्या काळामध्ये सुद्धा सर्व भाषाविषयक यंत्रणा ह्या GADमध्ये होत्या, म्हणजे सामान्य प्रशासन विभागात होत्या. मुळात सामान्य प्रशासन विभागाचा भाषेच्या विकासाशी काही संबंध नाही, कारण तुमच्याही विद्यापीठात GAD हा विभाग असेल, त्यांना टेबल खुर्च्या आणि माणसं यांच्यातला फरक कळत नाही. त्यामुळे तिथल्या GADची जी मंडळी आहे त्यांना सुद्धा नगाला न, मग त्यांना तुम्ही मराठी असं विचारलं की ते म्हणायचं हा कार्यासन 20B. कार्यासन 20B याच्या पलीकडे त्यांचा मराठी भाषेच्या विकासाशी काही संबंध नव्हता. मग मंत्रालयात जेव्हा मराठी भाषेचा विभाग सुरू झाला त्यावेळेला आम्हाला अशोक चव्हाण असं म्हणाले अभ्यास केंद्राच्या कार्यकर्त्यांना की तुम्ही आम्हाला 60 लोकांची यादी द्या की जे आम्हाला तज्ज्ञ म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी नेमता येतील. मग आम्ही आमच्यातल्या कार्यकर्त्यांनी विचार करून आमची सगळ्यांची नावं वगळून महाराष्ट्रातल्या 60 लोकांची नावं त्यांना आम्ही दिली. त्यातली त्यांनी 3 निवडली आणि मग अशोक चव्हाणांना एकदा वर्षावर आम्ही भेटायला गेलो कार्यकर्ते, तर ते म्हणाले की तुम्हाला तर माहिती आहे ना कशा याद्या बनतात, निम्मे त्यांचे आहेत निम्मे आमचे आहेत, म्हणजे निम्मे राष्ट्रवादीचे आहेत निम्मे काँग्रेसचे आहेत. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की भाषेच्या, आणि हे आता थोडा माझा या बाबतीतला अभ्यास झालेला असल्यामुळे सगळ्या याद्या स्क्रीन करून आत्ताही मी तुम्हाला सांगू शकेन की यातला शिवसेनेचा कोण आहे, रिपाईचा कोण आहे आणि भाजपचा कोण आहे. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की भाषेच्या विकासापेक्षा सुद्धा भाषेच्या विकासाच्या माध्यमातून आपला पॉलिटिकल अजेंडा तयार करणं हे सर्व राजकीय पक्षांच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं झालं आहे. आणि मी याबद्दल निराशावादी नाही आहे. म्हणजे या बाबतीमध्ये मी असं सिनिकल विचार करत नाही की काय प्रकारचे लोक तुम्ही नेमता. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही भाजपचा माणूस नेमा, राष्ट्रवादीचा नेमा, पण ज्याला भाषेतलं कळतंय असा नेमा. मग आता तुम्ही भाषा सल्लागार समितीतल्या लोकांच्या याद्या बघितल्यात तर कुणी पोवाड्याचा अभ्यासक आहे, कुणी लावणीचा अभ्यासक आहे, कुणी लोककथांचा अभ्यासक आहे. या माणसांची जागा आहे, पण या माणसांची जागा लोककथेच्या मंडळामध्ये आहे, या माणसांची जागा दुसऱ्या क्षेत्रामध्ये आहे. भाषेच्या विकासासाठी तुम्हाला एखादा अशोक केळकरांसारखा तज्ज्ञ लागतो, एखादा प्रकाश परबांच्यासारखा तज्ज्ञ लागतो की ज्यांनी भाषा विज्ञान ह्या विषयावर काम केलं आहे. बऱ्याच काळानंतर आता तुम्हाला असं दिसेल की पहिल्यांदा सदानंद मोरे हा पहिल्यांदा नॉन लिटररी असा अध्यक्ष आहे. म्हणजे तत्त्वज्ञानाचा माणूससुद्धा भाषा सल्लागार समितीचा अध्यक्ष होऊ शकतो. सदानंद मोरे हे सुद्धा
तसे कन्फर्मिस्ट आहेत, म्हणजे सरकारला अनुकूल अशा प्रकारची चाल चालणारे विचारवंत आहेत. पण तरीसुद्धा तुम्ही लक्षात घ्या की सरकार शेवटी त्यांना चालतं असेच विचारवंत निवडतं. त्यामुळे या बाबतीमध्ये कार्यकर्ता म्हणून माझी काही मतं असली तरी माझे पाय जमिनीवर आहेत. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं तसं घडणार नाही हे आम्हाला माहिती आहे. पण आम्ही त्यांना खूप पुश केलं की मग नाईलाज असते ते त्यांच्या पोतडीतनं थोडी बरी माणसं काढतात. तो हा थोडासा या सगळ्या प्रोसेसचा क्विडप्रोको असा भाग आहे. आता नेमकं काय झालं राजभाषा मराठी झाल्यामुळे, तर एक गोष्ट अशी झाली की मराठी टाळण्याची साधनं जी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होती, ज्याला आपल्याकडे राजभाषा अधिनियमामध्ये वर्जित प्रयोजनं असं म्हणतात. म्हणजे वर्जित प्रयोजनं याचा अर्थ या कारणांसाठी तुम्ही मराठी नाही वापरली तरी चालण्यासारखी आहे. म्हणजे समजा उद्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एक पत्र लिहायचं आहे, तर ते पत्र तुम्हाला मराठीतनं नाही लिहिता येणार, ते पत्र तुम्हाला हिंदीत लिहिता येईल. पण ते पत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजिबात हिंदीत लिहिणार नाही, कारण त्यातनं हिंदीचं वर्चस्व मान्य केल्यासारखं होतं. म्हणजे हा प्रयोग मुलायमसिंग यादव यूपीचे मुख्यमंत्री असताना करून झालेला आहे. ते यूपीचे मुख्यमंत्री असताना त्यांनी दक्षिणेतल्या काही राज्यांना हिंदीत पत्र पाठवली, त्यांनी ती कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली. कारण ते असं म्हणले हिंदी ही आमची भाषाच नाही आहे, आम्ही त्या भाषेमध्ये अजिबात पत्रव्यवहार करणार नाही. त्यामुळे मग राहतं काय, तर तुम्हाला इंग्लिशमधनं व्यवहार करावा लागतो. समजा तुमच्या इकडचं काही मॅटर सुप्रीम कोर्टात गेलेलं असेल, तर त्याच्याबद्दलचा सगळा जो पत्रव्यवहार आहे, म्हणजे समजा उद्या तुझी घोटाळ्यात एखादा माणूस महाराष्ट्रातला सापडला किंवा महाराष्ट्रातल्या सिंचन घोटाळ्यातल्या एखाद्या माणसाबद्दलचं काही मटेरियल तुम्हाला सुप्रीम कोर्टात द्यायचं आहे, ते तुम्हाला इंग्रजीमधनं द्यावं लागेल. ही जी प्रयोजनं आहेत ही वर्जित प्रयोजनं आहेत. राज्य मराठी विकास संस्थेच्या वेगवेगळ्या बैठकांची मिनिट्स आम्ही मागवली आणि मी तुम्हाला सांगतो की एखादी भाषा व्यवहारामध्ये आणण्याचं अतिशय सोपा मार्ग, जो तसा सोपा नाही आहे, जो गेली 4-5 वर्ष आम्ही वापरतो, तो म्हणजे माहितीच्या अधिकारात सरकारला भंडावून सोडणं. आणि माझ्या ही काम करणाऱ्या मित्राचं नाव सुद्धा आनंद भंडारे असं आहे, तो माझा मित्र आहे. आम्ही एकत्र बसून माहितीच्या अधिकाराचे प्रश्न काढतो. रेडकर मॅडमनी ज्याचा उल्लेख केला ते मराठी भाषेची अश्वेतपत्रिका नावाचं जे माझं पुस्तक आहे, ते सगळं पुस्तक सरकारकडनं मिळालेल्या अधिकृत माहितीवरचं आहे. त्यातल्या एका उत्तरामध्ये राज्य मराठी विकास संस्थेच्या 96 सालच्या एका बैठकीचा उल्लेख आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की सरकारच्या राजभाषा अधिनियमामध्ये जी वर्जित प्रयोजनं आहेत त्यांची संख्या कमीत कमी करून ती शून्यावर कशी आणता येईल. म्हणजे वर्जित प्रयोजनं जसजशी कमी होतील तसतसा तुमच्या भाषेचा वापर वाढत जातो. दुर्दैवाने तुम्हाला असं दिसेल की आता जे नव्याने IAS अधिकारी येत आहेत, IPS अधिकारी येत आहेत, IAS आणि IPS अधिकारी, तुम्ही राज्यशास्त्राचे तुमच्यातले जे लोक आहेत त्यांना माहिती आहे, ऑल इंडिया सर्व्हिसेसमधले हे लोक असतात आणि यांच्यातल्या बऱ्याच जणांचं अलीकडच्या काळामधलं जे आहे ते शिक्षण इंग्रजीतनं होतं आहे. तुम्हाला असं दिसेल की IAS IPS मध्ये शिकणारी, या केडरमध्ये जाणारी जी मुलं आहेत ती समाजाच्या जातीतली कुठल्याही असू देत, साधारणपणे उच्च वर्गातली आहे, आर्थिकदृष्ट्या वरच्या वर्गातली आहे. मग ती दलितांमधली असतील, OBCमधली असतील, ब्राह्मणांमधली असतील किंवा इतरांच्यातली असतील. या लोकांमध्ये इतर समाजापासून स्वतःला वेगळं काढण्याचं एक महत्त्वाचं साधन म्हणून ते इंग्रजी भाषेकडे पाहतात. म्हणजे तुम्ही मंत्रालयामध्ये जर गेलात तर तुम्हाला मंत्रालयातल्या अनेक बाबूंच्या कार्यालयांमध्ये त्यांच्या छोट्या छोट्या टिप्पण्या, नोट्स, त्यांचे शेरे, ज्या गोष्टी त्यांना सहज मराठीमध्ये करता येणं शक्य आहे त्याही गोष्टी त्यांना मराठीतनं करायला आवडत नाही. याचं कारण त्यांना असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण मराठीतनं केल्या तर आपण एकदम सबस्टँडर्ड कम अस्सल आहोत. याच्या बाबतीतलं एक सुंदर उदाहरण रविशंकर शुक्लांचं आहे. जेव्हा ते मध्य प्रांताचे मुख्यमंत्री होते, ते मध्य प्रांताचे म्हणजे आत्ताच्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सगळ्या तेव्हाच्या IAS अधिकाऱ्यांना समोर बोलावलं आणि त्यांना ते म्हटले की तुम्हाला या राज्याचं कामकाज हिंदीमधनं करायला किती दिवस लागतील. तर लोक म्हणले अमुक दिवस लागतील. ते म्हणले ठीक आहे, एवढे दिवस तुम्ही घ्या. त्या दिवसानंतर कोणाचीही फाईल हिंदीशिवाय इतर भाषेतनं आली तर सही होणार नाही. आणि अर्थातच IAS अधिकाऱ्यांना एक सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया असतो, त्यामुळे त्यांना वाटलं की विसरला असेल हा माणूस, म्हणून ती तारीख उलटल्यावरही त्यांनी हिंदीत न लिहिलेल्या फायली पाठवायला सुरुवात केली. रविशंकर शुक्लांनी त्यांना आठवण करून दिली की अमुक तारखेनंतर या राज्याचं कामकाज आपण हिंदीतून करणार होतो, तो दिवस सुरू झालेला असल्यामुळे यानंतर मी आपल्या फायलींवर त्या हिंदीत नसतील तर सह्या करू शकणार नाही. IAS अधिकाऱ्यांचं सगळं आयुष्यच फायलींमध्ये अडलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्या फायली परत घेतल्या. दुर्दैवाने तुम्हाला असं दिसेल की आपल्याकडे राज्याची राजभाषा मराठी होऊन सुद्धा अगदी मंत्र्यांची नावं मराठीमधनं असावीत
मग IAS अधिकाऱ्यांच्या पाट्या मराठीमधनं असाव्यात यासाठी सुद्धा आपल्याकडे आंदोलनं करावी लागतात. विधिमंडळामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपल्याकडे कायदे मराठीतनं इंग्रजीतनं बनवून येतात आणि सगळ्या राजकीय पक्षांच्या सामूहिक लबाडीमुळे आपण अधिकृतरित्या जे टेबल करतो, पटलावर जे ठेवतो, ते आपण असं म्हणतो की मराठी प्रत टेबलावर ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की समजा एखाद्या विषयावर तातडीची काही चर्चा चालू आहे विधिमंडळात, तर बरेचदा पहिल्यांदा जे बिल सगळ्या सभासदांच्या हातामध्ये येतं ते इंग्रजीत असतं. कारण इकडे ते बिल येतं आणि ताजं त्याचा अनुवाद शेजारी भाषा संचालनालयाचा माणूस करत असतो. म्हणजे 10 पानाच्या बिलातली 4च पानं आली आहेत, 5वं पान येतं आहे झेरॉक्स करून, अशा पद्धतीचं काम चाललेलं असतं. याचा अगदी विलक्षण अनुभव तुम्हाला लोकपाल बिलावरच्या चर्चेच्या वेळेला संसदेत आला असेल. लोकपाल बिल जेव्हा UPA 2च्या वेळेला संसदेमध्ये आलं, त्यावेळेला ते बिल संसदेत आल्यानंतर ते वाटलं गेलं आणि पहिल्यांदा विरोधी पक्षाने असा हात उचलला आणि ते म्हणले हिंदी कॉपी कुठं आहे. तर सरकार असं म्हणलं की हिंदी कॉपी चालू आहे, काम चाललं आहे. मग आम्ही तिथे ट्रान्सलेट करतोय. म्हणजे केंद्र सरकारकडे येणारं बिल कुठलं आहे, पहिल्यांदा अधिकृतरित्या हिंदी आहे. केंद्र सरकारचं बिल पहिल्यांदा हिंदीतच यायला पाहिजे. पण तुम्ही लक्षात घ्या की आपला सगळा जो राज्यकर्ता वर्ग आहे तो ह्या लबाडीतला सारखा साथीदार आहे. म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं म्हणून ते लबाड होते आणि NDAचं आहे म्हणून ते करत नाहीत असं नाही. हिंदीचा जो आपला राजभाषा विभाग आहे केंद्राचा, तुम्ही लक्षात घ्या, हिंदीचा राजभाषा विभाग हा चिदंबरम यांच्याकडे होता. म्हणजे ते होम मिनिस्टर आहे. मुळात केंद्रातल्या होम मिनिस्ट्रीकडे किंवा गृहमंत्रालयाशी राजभाषा विभागाचा काहीही संबंध नाही. गृहमंत्रालयाचं काम काय आहे, किती वेळ आहे आपल्याकडे, तुमचा आहे 5-1 मिनिटाचा स्टॅमिना ना. गृहमंत्रालयाचं काम मुळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बाळगणे आहे. पण आपल्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समध्ये डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेजचा समावेश आपल्या सरकारनं केला आहे. कदाचित सरकारला असं वाटतं की भाषा हा सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे आणि म्हणून तो त्याच्यात समाविष्ट केला गेला. आत्ता खरी मागणी आम्ही लोक करतो आहोत भारत सरकारकडे की तुम्ही फक्त डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज कशासाठी, डिपार्टमेंट ऑफ इंडियन लँग्वेजेस तुम्ही केंद्रामध्ये स्थापन करा. कारण ज्या सगळ्या भाषा केंद्राच्या 8व्या परिशिष्टामध्ये आहेत, आत्ता 22 भाषा आहेत आणि जवळपास 53 भाषा सध्या लिस्टमध्ये पेंडिंग आहेत. म्हणजे भोजपुरी मैथिलीपासून अनेक भाषा त्या लिस्टमध्ये येऊ इच्छितात. या सगळ्या भाषांचा जर समावेश आपल्याला करायचा असेल तर तुम्हाला, आणि काय होतं की डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज असं म्हटल्यामुळे तुम्ही आकाशवाणीत जा, इकडे शेजारी दूरदर्शनला जा, आज का हिंदी शब्द असं तिथे लिहिलेलं असतं. मग जर आज का हिंदी शब्द आहे तर महाराष्ट्रामध्ये आजचा मराठी शब्द असं का नको, तमिळनाडूमध्ये त्यांच्या भाषेत आजचा तमिळ शब्द असं का नको. म्हणजे चेन्नईतल्या दूरदर्शनच्या माणसांनी फक्त हिंदी का शिकायचं, त्यांनी तमिळही शिकलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या दूरदर्शनच्या माणसांनी हिंदी आणि मराठी शिकलं पाहिजे. तुम्हाला दिसेल, आणि म्हणजे केंद्र सरकारची माणसं इतकी वेड्यासारखी वागतात की पानाच्या पानं भरून मागतात ते लोकांकडनं. म्हणजे तुम्ही जर डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेजच्या साईटवर गेलात तर जवळपास 40 पानांची एक क्वेश्चनेअर आहे, मोठीच्या मोठी. हे केलं का, ते केलं का. सगळे अधिकारी फक्त टीका मारतात, काही नाही, केलं 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 असं. कारण नाही केलं एवढं बघितलं की का नाही केलं, केलं तर का केलं असं कोणी विचारत नाही. त्याच्यामुळे सगळे लोक केलं 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 असं म्हणून भरून पाठवतात. या पद्धतीने तुमच्या असं लक्षात येईल की केंद्रीय पातळीवर म्हणजे आपल्याला असं वाटतं की मराठीचं वाईट चाललं आहे. मराठीचं नाही वाईट चाललेलं, आपल्यापेक्षा हिंदीचं भयंकर वाईट चाललेलं आहे. कारण हिंदी ही जास्त लोकांची लोकसंख्या आहे आणि त्याच्यामुळे मैथिली बोलणारा माणूस स्वतःला मैथिली म्हणतो, पण जनगणनावाले हिंदीवाले काय म्हणतात, छे छे तू हिंदीवाला आहेस, तू मैथिलीवाला नाही आहेस. जसं आपण अहिराणी बोलणाऱ्या माणसाला म्हणतो तुझी कुठली अहिराणी, तू मराठीवाला आहेस. आपण हे मान्य करायला शिकलं पाहिजे की तो अहिराणी पण आहे आणि तो मराठी पण आहे, हा वऱ्हाडी पण आहे आणि हा मराठी पण आहे, हा भोजपुरी पण आहे, हा अवधी पण आहे, हा गढवाली पण आहे आणि हा हिंदी पण आहे. या प्रकारचं भान आपल्याला कोणत्याच राजभाषेच्या एकूण परिप्रेक्षात दिसत नाही. त्यामुळे झालंय असं की हिंदीवाले बाकीच्या भाषांना चेपताय, राजभाषावाले बोलींना चेपताय आणि इंग्रजी या सगळ्यांना चेपते. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की इंग्रजी ही कोणत्याही सरकारची त्या अर्थाने भाषा नसलेली भाषा आपल्या सगळ्यांच्या उरावर बसलेली आहे. तुम्ही या विद्यापीठात आहात, मी मुंबई विद्यापीठात शिकवतो. साधारणपणे मराठीतनं लिहिणारी, उत्तरं लिहिणारी, हिंदीतनं उत्तरं लिहिणारी जी माणसं आहेत त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय असतो, हां ह्यांना ना येत नाही इंग्लिश. पण इंग्लिशमध्ये लिहिणाऱ्या माणसाला आपण असं नाही म्हणत, ह्याला नाही मराठी येतं त्यामुळे तो इंग्लिशमध्ये लिहितो.
इंग्लिशमध्ये लिहिणाऱ्या माणसाच्या बद्दल आपल्याकडे एक होलियर दॅन दाऊ अशा प्रकारचा ॲटिट्यूड आहे की हा हुशारच असला पाहिजे, फार रेफरन्सेस वापरत असला पाहिजे. म्हणजे तो माणूस लबाड असेल, विकिपीडियावरनं ढापत असेल तरीसुद्धा आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो. आणि मराठीतला माणूस बिचारा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाऊन धुळीत बसून पुस्तकं वाचत असेल तरी आपण काय म्हणतो, हां ते व्हर्नॅक्युलर लोक आहेत ना, त्यांना ते एवढं करावंच लागतं. हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन राज्य पातळीवर आपण या प्रकारचे नियम करूनही झालेला आहे. सरकारचं काय झालं मी तुम्हाला सांगतो. सरकार साधारणपणे या पंधरवड्यांकडे कसं पाहतं की आता तुमच्या विद्यापीठाकडनं सरकारला एक रिपोर्ट जाईल. आता मी परवा पालघरच्या न्यायालयामध्ये ह्याच्याबद्दल बोललो, बुधवारी भोईवाड्याच्या न्यायालयामध्ये बोलतो. आता काय झालं आहे सरकारमध्ये की भाषेबद्दल बोलणारी माणसं सरकारकडे नाहीच आहेत. म्हणजे शासन खरं तर उच्च न्यायालय किंवा अशा ठिकाणी त्यांनी माझ्यासारख्या माणसाला बोलावताच कामा नये, कारण मी सरकारच्या विरोधात बोलतो. पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की इतक्या वर्षामध्ये त्यांनी जी ब्रिगेड तयार केलेली आहे ती सगळी भाषेबद्दल कमालीची निरक्षरता असणाऱ्या माणसांची आहे. म्हणजे ते लोक तुम्हाला हजार गोष्टींबद्दल बोलू शकतील, पोवाडे लावण्या सगळ्यांबद्दल बोलतील, पण त्यांना राजभाषा अधिनियमाचं काय करायचं हे सांगायला तुम्हाला भाषा सल्लागार समितीतला माणूस सापडत नाही, विश्वकोश निर्मिती मंडळात माणूस सापडत नाही. त्यामुळे सरकारची पंचायत अशी झाली आहे की पंधरवडा तर करायचा, सप्ताह तर करायचा, पुरस्कार तर द्यायचे, पण ह्याच्या पलीकडे मराठीचं काय करायचं ह्याच्याबद्दलची स्पष्टता सरकारच्या पातळीवर नाही आहे. माझी तुम्हाला अशी विनंती आहे की या पंधरवड्याचा एक भाग म्हणून तुमच्याकडनं तुमच्या विषयाबद्दलची विकिपीडियावर एक एंट्री जाऊ शकते का, तर हे मराठीचं काम आहे. तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे असाल, मराठीचे असाल, इतर विषयांचे असाल, तुम्ही असं आपण आता समजा पाडगावकर मागच्या महिन्यामध्ये गेले, पाडगावकरांबद्दल एक 3-4 जणांनी मिळून एक छान अशी विकिपीडियावर एंट्री टाकली तर मला असं वाटतं की एखादा पंधरवडा साजरा करण्यापेक्षा ते जास्त उपयोगाचं आहे, कारण ते खूप लोकांच्यापर्यंत पोचतं. जोपर्यंत आपली भाषा ज्ञानाची होत नाही आणि पोटाची होत नाही तोपर्यंत आपल्या भाषेला भवितव्य नाही. आणि सरकारच्या पातळीवर जे सरकार करत आहे, त्यांनी अधिनियम आणला, 98 साली न्यायालयांचं कामकाज मराठीमधनं करायला सुरुवात केली आणि त्याच्याबद्दलचे काही नियम त्यांनी आणले. पण प्रॉब्लेम असा आहे की या प्रकारचे नियम केल्यानंतरसुद्धा एकूण मराठी माणसांच्या मनामध्ये मराठी भाषेबद्दल कमालीचा न्यूनगंड आहे. हिंदी भाषकांमध्ये हिंदीबद्दल कमालीचा न्यूनगंड आहे. राहुल गांधींचं एक उदाहरण लोक सांगतात की ते UPमध्ये गेले, त्यांचं ते दारिद्र्य पर्यटनाचे कार्यक्रम मधल्या काळामध्ये चालू होते. त्या काळामध्ये ते एकदा UPमध्ये गेले आणि तिथल्या एका गरीब बाईला ते असं म्हणले की तुमचा मुलगा कुठल्या शाळेमध्ये शिकतो, तर ती बाई असं म्हणाली की अमुक अमुक एका इंग्रजी शाळेमध्ये जातो. आता राहुल गांधी असं म्हणाले की पण का बरं तो तर हिंदीत गेला पाहिजे. आता राहुल गांधींना हे म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे का, पण ठीक आहे आपण असं धरू की त्या कुटुंबाला तो अधिकार आहे, तर त्यांना तो नैतिक अधिकार आहे. तर ती मुलगी ती बाई त्यांना असं म्हणली की तुम्ही या गावात जी चॉकलेट विकता त्या चॉकलेटच्या रॅपरवर सुद्धा हिंदीत काही लिहिलं जात नाही, तर माझं मूल मी कशाला हिंदी मीडियमच्या शाळेमध्ये घालू. तुम्ही लक्षात घ्या की गावातल्या साध्या बाईला पण हे कळतं आहे. त्यामुळे आपल्या भाषा कुठे मरत आहेत, आपल्या भाषा फक्त शहरात मरत नाही आहे, आपल्या भाषा गावातही मरत आहे. बऱ्याच साहित्यिक मंडळींचा असा गैरसमज आहे की भाषेचा प्रॉब्लेम हा मुंबईचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही तालुक्यांच्या ठिकाणी जा, लोक 50-50 किलोमीटर लांब जीपमध्ये आपली पोरं घालतात आणि तालुक्याच्या अतिशय घाणेरड्या कॉन्व्हेंटची शाळा म्हणजे काय, बूट आणि टाय लावतात म्हणून कॉन्व्हेंटची शाळा, अशा प्रकारच्या शाळांमध्ये लोक आपल्या मुलांना पाठवत आहेत. पण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये त्यांना मुलांना नाही पाठवायचं, महापालिकेच्या शाळेमध्ये मुलांना नाही पाठवायचं. लोक असं म्हणतात तिकडे ते आणीपाणी बोलणाऱ्या लोकांची मुलं येतात आणि लोक हे बोलत आहेत. म्हणजे आपल्याकडच्या भाषेतल्या शिक्षणाला जातीचा पदर आहे. दलितांमधल्या सुद्धा सधन लोकांना मराठी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलांना नाही घालायचं आणि ते काय म्हणतात, ब्राह्मणांनीच का शिकायचं, त्यांनीच का परदेशात जायचं, आमच्या मुलांनी का जायचं नाही परदेशात, आणि तुम्ही आम्हाला मराठी शिकायला लावता म्हणजे हा तुमचा ब्राह्मणी कावा आहे. लोक थेटपणाने आता हे बोलतात आणि म्हणून आपल्याला जर आपल्या भाषेचं काही बरं करायचं असेल तर सरकारच्या पातळीवर ते काही गोष्टी करतीलच, पण सरकारच्या पलीकडे आपण काय करणार आहोत. तुम्ही सगळे तुमच्यातले जे लोक मराठीतनं पेपर लिहिणारे आहेत, तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारून पहा की तुम्ही वाईट पेपर मराठीतनं लिहिताय का तुम्ही सबस्टँटिव्ह पेपर मराठीतनं लिहिताय, तुम्ही रेफरन्सेस वापरून पेपर मराठीतनं लिहिताय का तुम्ही कुठून तरी उचलेगिरी करून आणि आधीच्या बॅचेसच्या मटेरियल झेरॉक्स मारून मराठीतनं लिहिताय. जर तुम्ही तसं करत असाल तर यू आर डुईंग डिससर्व्हिस टू द लँग्वेज. तुम्ही तुमच्या भाषेच्या बद्दल काही बरं करत नाही आहे. मराठीमध्ये तुम्ही लिहित असताना इंग्रजीमध्ये लिहिलेल्या उत्तराच्या तोडीस तोड तुम्हाला चांगलं लिहिता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं
मराठीतनं लिहिणारा, गुजरातीतनं लिहिणारा, हिंदीतनं लिहिणारा जो मुलगा किंवा मुलगी आहे तो चांगला फंक्शनल बायलिंग्वल असलाच पाहिजे. म्हणजे आपल्याला इंग्रजी या दृष्टीनं टाळता येणार नाही की जो इंग्रजी कळणारा माणूस आहे तो बरेचदा मोनोलिंग्वल असतो, पण जो मराठी हिंदी कळणारा माणूस आहे तो बरेचदा प्रयत्नपूर्वक बायलिंग्वल असतो, कारण त्याला असं वाटतं की आपल्याला इंग्रजी नाही आलं तर आपण मागे राहू. हा जो तुमचा न्यूनगंड आहे तो तुम्हाला मार्क्सचा शब्द वापरायचा तर टेकिंग इट ऑन इट्स हेड असं जर तुम्हाला करता आलं तर तुम्हाला तुमच्या न्यूनगंडाचं तुमच्या आत्मविश्वासामध्ये रूपांतर करता येणं शक्य आहे. आजच्या घडीला तुम्ही मला विचारलं, इथून मंत्रालय फार लांब नाही आहे, पण मंत्रालयातल्या सगळ्या राज्यकर्त्या वर्गाने मराठीबद्दलची उमेद पूर्ण घालवलेली आहे. ते कागदोपत्री काही म्हणवलं, आधी पृथ्वीराज चव्हाण काहीतरी थापा मारायचे, आता विनोद तावडे काहीतरी थापा मारतील, याच्यावर तुम्ही फार लक्ष देऊ नका, कारण त्यांचा धंदा तो आहे. आणि मी चांगल्या अर्थाने म्हणतो की राजकारणामध्ये उद्या तुम्ही आणि मी गेलो ना तरी आपल्याला या प्रकारचं क्राफ्टेड बोलावंच लागतं, पण त्यांना हे माहिती असतं की अंतिमता कुठेतरी घोळ आहे. तो घोळ कुठे आहे बघा, की 1980 सालापर्यंत विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ नावाची महाराष्ट्राची यंत्रणा होती. भारत सरकारने प्रत्येक राज्याला 1-1 कोटी रुपये दिले होते. विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ कशाला होतं, पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरचं शिक्षण जेव्हा मराठीमधनं येईल तेव्हा दर्जेदार स्वरूपाचे ग्रंथ हे मराठीतनं उपलब्ध व्हावेत म्हणून होतं. पण नंतर सगळ्या विद्यापीठांनी हात वर केले आणि ते म्हणले हे काम आमचं नाहीच आहे. आता विद्यापीठाने ही जी बदमाशी केली आहे ती सगळ्या विद्यापीठांनी केली आणि ह्याच्यातले आदर्श कोण आहे तर मुंबई विद्यापीठासारखं विद्यापीठ हे त्यातला आदर्श आहे. लोक काय म्हणतात, मुंबई विद्यापीठानं केलं आहे ना, पुणे विद्यापीठानं केलं ना, मग आम्ही तरी कशाला वेगळं करायला पाहिजे. या प्रकारच्या भूमिकेत म्हणून तुम्ही बघा की आज तुम्ही जेव्हा मराठीतनं कामं करणारी मुलं टेक्स्टबुकं शोधता, संदर्भ शोधता, तेव्हा तुम्हाला ताजं काहीच मिळत नाही. आणि मग तुम्ही तुमच्या मॅडम तुम्हाला सांगत असल्याने ते परिवर्तनाचा वाटसरू वाचा, मग ते परिवर्तनाचा वाटसरू तुम्ही वाचाल, ते अनुभव मॅगझिन वाचाल, पण इंग्लिशमध्ये वाचणारा माणूस गेला EPW बघितली की 100 पुस्तकांची यादी, लेखांची यादी त्याच्यावर कोसळते. जेस्टोरवर तुम्ही गेलात तर डेटाबेस प्रचंड वाचतो. म्हणजे इंग्रजीमध्ये तुम्हाला न वाचण्याचं स्वातंत्र्य आहे कारण इतकं उपलब्ध आहे. मराठीमध्ये तुम्हाला न वाचण्याचं स्वातंत्र्य नाही आहे कारण उपलब्धच नाही आहे, समकालीन संदर्भ उपलब्ध नाही आहे. त्यामुळे जर आपल्याला राजभाषेचं लोकभाषेमध्ये आणि लोकभाषेचं ज्ञानभाषेमध्ये रूपांतर करायचं असेल तर सरकार केंद्रीय विचार करून चालणार नाही. सरकार केंद्रीय विचाराने फार तर काय होतं की सरकार असं म्हणेल, तुमच्याकडे जे कोणी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं किंवा काय इतिहासाचं पुस्तक चांगलं लिहिल त्याला आम्ही 10,000 रुपयाचा पुरस्कार देऊ. सरकारला हे छान जमतं, माणसं अंकित करणं, माणसं मांडलिक करणं आणि माणसांना कोऑप्ट करणं हे सरकारच्या USPचा भाग आहे, सरकारच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. कोणाचंही सरकार असो, अगदी स्वतःला लिबरल लेफ्ट म्हणवणाऱ्या लोकांचं यदाकदाचित सरकार आलं तर त्यांचंही सरकार तसंच असेल. पण आत्ताच्या घडीला तुम्ही तरुण मुलं जी आहात, तुम्ही सगळे व्हॉट्सॲपवर आहात, फेसबुकवर आहात, हाईक मेसेंजरवर आहात, ही सगळी तंत्रज्ञानं तुम्ही तुमच्या भाषेसाठी वापरता का? तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असले फालतू मेसेजेस दिवसभरात 100 वेळा लोकांना फॉरवर्ड करून लोक पाठवत असतात. ह्याच्यातनं जी क्रिमिनल एनर्जी आणि डेटा पॅक्स लोक वाया घालवतात, तोच जर तुम्ही तुमच्या भाषेच्यासाठी वापरला, तुम्ही साधा विचार करा की तुमच्या विषयाचा एक पॅरेग्राफ रोज तुम्ही एक्सचेंज करा मराठीतनं. आता तुषार नावाचा माझा जो सहकारी युनिकोडची कार्यशाळा घ्यायचा आहे तो तुम्हाला सांगेल की इंग्रजीतनं कॉम्प्युटरवर काम करणं इतकंच मराठीतनं काम करणं सोपं आहे. तुम्ही जर तुमची भाषा तंत्रज्ञानाच्या व्यासपीठांवर आणली नाही तर ती जगणार नाही. प्री टेक्नॉलॉजी भाषा जगणार नाही. मराठी तंत्रज्ञानाचीच भाषा व्हायला पाहिजे. आणि ते तंत्रज्ञान कुठलं आहे? सगळं तंत्रज्ञान मोबाईल आहे, सगळं तंत्रज्ञान हे बोटांवरचं आहे. आत्ता तुमची जी पिढी आहे ती डिजिटल नेटिव्ह पिढी आहे. माझी पिढी, दुभाषी मॅडमची, रेडकर मॅडमची पिढी ही डिजिटल मायग्रंट्सची पिढी आहे. म्हणजे आम्ही साधे नोकियाचे म्हणजे 3 वेळा PQR करायचं तर PQR असं असं करत करत आम्ही आता त्या स्मार्टफोनपर्यंत आलेलो आहोत. पण तुम्ही लोक ज्या जनरेशनमध्ये आहात, तुम्ही इतक्या पटकन ते सगळं स्वाईप करता की तुम्ही डिजिटल नेटिव्ह लोक आहात. तुम्ही डिजिटल नेटिव्ह आहात तर तुमची भाषा डिजिटल करणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. त्या दृष्टीनं तुम्ही पहा की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या संबंधातले कोणते कायदे आहेत, मराठी भाषेवर विधी कोलत्यांपासून अगदी पाडगाव प्रकारांपर्यंत कोणी काय काय लिहिलं आहे, या गोष्टी जरी तुम्ही पसरवत राहिलात, तंत्रज्ञानाचा सगळ्यात मोठा फायदा आहे की गोष्टी पटकन व्हायरल होतात. हा व्हायरल हा सुद्धा या पिढीचा शब्द आहे. ओके, व्हायरल होणं, लोकांच्यापर्यंत जाणं, हे जे सगळं आहे हे तुम्ही जर करत राहिलात तर मला असं वाटतं की राज्यभाषा पंधरवड्याच्या हे 15 दिवस नाही महत्त्वाचे, उरलेले 350 दिवस महत्त्वाचे आहे.
जर उरलेल्या 350 दिवसात आपण काम नाही केलं तर सत्यनारायणाच्या पूजेसारखं याला स्वरूप येईल. जर तुम्हाला या सगळ्याला सत्यनारायणाच्या आणि सत्यनारायणाच्या पूजेचं कसं आहे, बाकी काही लक्षात राहत नाही आपल्याला. म्हणजे ऐका सत्यनारायणाची कथा असं प्रल्हाद शिंदेचा एवढा आवाजच लक्षात राहतो. तसं प्रॉब्लेम आपला असा आहे की आपल्याला त्या 15 पुरता कार्यक्रम नाही करायचा आहे. त्या 15 त्या कार्यक्रमाची सुरुवात झाली पाहिजे. मी तुम्हाला असं सुचवेन की पुढच्या वर्षी तुमच्या विभागांचं एक ऑनलाईन जर्नल असेल का, जे तुम्ही त्या दिवशी प्रसिद्ध करू शकाल. पुढच्या भाषा दिनाला तुम्हाला प्रसिद्ध करता येईल. आणि ऑनलाईन असं आहे की खर्च नाही लागत. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांनी जर असं ठरवलं तर प्रचंड मोठा नॉलेज पूल तुम्हाला आपोआप तयार करता येतं आणि मग तुम्हाला सरकारला दाखवता येतं. आता कसं आहे बघा, आता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या मॉडेलचे दिवस आहेत. तुम्ही चांगलं काही केलं तर सरकार असं म्हणतं की ठीक आहे, हे आम्ही घेतो. सरकारनं नाही घेतलं तर कॉर्पोरेट कंपन्या तुमचं मॉडेल घेतात. या पद्धतीनं तुम्हाला असं दिसेल की कायद्यातल्या शब्दांच्या पलीकडे जाऊन आपल्याला भाषेच्या विकासासाठी काहीतरी करता येणं शक्य आहे. हे सगळं करण्याची इच्छा, सुबुद्धी आणि शक्ती आपल्याला सगळ्यांना मिळायला पाहिजे. आपण सगळ्यांनी मला शांतपणाने ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला आभारी. धन्यवाद. लिपी शिकण्यासाठी म्हणजे अमराठी लोकांसाठी वेगळी आणि मराठी लोक. हां, मी तुम्ही जर पाहिलं तर लिहावे नेटके नावाचं माधुरी पुरंदर यांची 2 खंडातली पुस्तकं आहेत. त्यामधनं वेगवेगळ्या वयोगटातल्या लोक, म्हणजे जरी ती पुस्तकं त्यांनी असं म्हटलं असलं की शाळकरी मुलांच्यासाठी आहेत, तरीसुद्धा तुम्हाला असं दिसतं की बऱ्याच अगदी महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या लोकांचं मराठी इतकं वाईट आहे की आणि ते तुम्हाला दैनंदिन व्यवहारामध्ये पण दिसतं. तर त्यांच्या दृष्टीनं सुद्धा तुम्हाला असं दिसेल की माधुरी पुरंदर यांचं जे लेखन आहे ते एकूण लिपी शिकण्यासाठी आणि त्या निमित्तानं तुमची भाषिक समृद्धी वाढवण्याच्या दृष्टीनं उपयोगाचं आहे. हां, हां, आता कोत्तापल्ले त्या समितीचे अध्यक्ष होते. 2013 साली मला वाटतं कोत्तापल्लेंच्या अध्यक्षतेखाली त्या समितीने सहविचार बैठका सगळीकडे घेतल्या. आणि असं आहे की कोत्तापल्ले सरांना तेव्हा अशी आशा होती की नवं सरकार आलं तरी आपली खुर्ची कायम राहील. त्यामुळे पहिले 6 महिने त्यांनी अंदाज घेण्यामध्ये सगळी आणि वाऱ्याचा कल बघण्यामध्ये नोकरशहांपेक्षा साहित्यिक मंडळी जास्त हुशार असतात. त्यामुळे त्यांनी खूप असा प्रयत्न करून पाहिला. म्हणजे त्या काळातली तुम्ही त्यांची विधानं पण पाहिलीत तर थोडी त्यांनी सूचक विधानं अशी करत राहिले ते की म्हणजे तावडेनं जरा बरं वाटावं असं. पण ऑब्व्हियसली भाजपचे लोक खूप काळाने सत्तेवर आलेले असल्यामुळे त्यांच्याकडे एक त्यांच्या माणसांची लाँग पेंडिंग लिस्ट होती की ज्यांना त्यांना आनंदी करायचं होतं. तर दरम्यानच्या काळामध्ये हे सहिष्णुता आणि असहिष्णुता हे सगळं वादंग निर्माण झाल्यामुळं भाजपच्या माणसांना सगळी आपली माणसं काही देता येणार. मग त्यांनी काही ठिकाणी आपली माणसं आणि काही ठिकाणी आपली पण असू शकतील अशी माणसं अशी त्यांनी दिली. तर त्यात मोरे सर त्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये बसतात की ते सगळ्यांना आपले वाटतात. तर मग मोरे सर त्याचे अध्यक्ष झाले आणि मोरे सरांनी मग ह्या सगळ्या बैठका त्यांचा तावडेंचा OSD आहे तो विनय मावळणकर म्हणून, आम्ही त्याला सुचवलं होतं की तुम्ही सगळ्यांशी बोला. तर सगळ्या विद्यापीठांमध्ये त्यांनी बैठका घेतल्या. त्या बैठकासुद्धा त्यांनी घेताना त्या थोड्या कंट्रोल्ड बैठका राहतील असा त्यांनी खूप प्रयत्न केला. म्हणजे मुंबई विद्यापीठात मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की या बैठका कशा कंडक्ट होतात की संपूर्ण भाषा धोरणाबद्दलचा मसुदा शासनाला आम्ही पहिल्यांदा सादर केला. आम्ही सरकारशी पहिल्यांदा या प्रकारच्या गोष्टी घडाव्यात म्हणून चर्चा केली. पण मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाने जेव्हा या विषयावरची चर्चा घडवून आणली तेव्हा त्यांनी मला तुम्ही उपस्थित राहावं असं सुचवलं त्या बैठकीला. आणि ती चर्चा जेव्हा झाली त्या चर्चेमध्ये मंत्र्यांचा OSD असं म्हणाला की सरकारवर टीका होईल अशा प्रकारची चर्चा करायची नाही.
मग अरुण साधू त्यांना असं म्हणाले की जर सरकारवर टीका करायची नाही हे सांगून तुम्ही चर्चा करायला घेणार असाल तर चर्चा करायचीच कशाला. मग चर्चा झाली, तो सगळा मसुदा सरकारकडे गेला. मग आम्ही त्यांच्याकडनं 2 महिन्यानंतर माहितीच्या अधिकारात हे मागवलं की कुठे कुठे चर्चा केली, लोक काय काय म्हणाले आणि तुम्ही पुढे काय केलं. तर अजून तो मसुदा सदानंद मोऱ्यांच्या समितीपुढे पडला आहे. आता इतर तुम्ही मसुदे बघा की पर्यावरणाचा मसुदा असेल, औद्योगिक धोरणाचा मसुदा असेल, माहिती तंत्रज्ञानाचा मसुदा असेल, अक्षरशः 15 दिवसामध्ये सरकार निकाली लावतं. पण जवळपास 2.5 वर्ष हा एक्झरसाईज त्यांचा चालला आहे. कारण एक असं आहे बघा की भाजप सरकारचं काँग्रेस सरकारपेक्षा थोडी वेगळी लाईन अशी आहे की काँग्रेसचे लोक भाषेच्या प्रश्नाबद्दल उदासीन होते, म्हणजे त्यांना काही पडलेलं नव्हतं. म्हणजे 4 माणसं विकत घेतली की भाषेचा प्रश्न सुटतो असं त्यांचं होतं. भाजपचं तसं नाही. भाजपला भाषेच्या प्रश्नात शिरकाव करायचा आहे. कारण भाजप भाषेकडे संस्कृतीचं हत्यार म्हणून पाहतं. त्यामुळे ते एकूण भाषा धोरणाकडे, भाषेच्या विकासाच्या प्रश्नांकडे कसं इंट्रूड करता येईल, अजेंड्यामध्ये कसं शिरता येईल, तो अजेंडा थोडा संस्कृतनिष्ठ कसा करता येईल, तिथे मग आपली माणसं कशी घालता येतील, त्यामुळे अजून त्यांचा तोच घोळ चालू आहे. आणि आत्ता मला वाटतं मागे काहीतरी सदानंद मोरे काही दिवसांपूर्वी असं म्हणले की आम्ही आता अंतिम मसुदा प्रसिद्ध करणार आहोत. पण मी तुम्हाला सांगतो, तो मसुदा मोरे सरांनी आणि त्यांच्या टीमने एवढा ॲम्बिशियस केलेला आहे की तो बाप जन्मात अंमलात येणार नाही. त्याच्यामध्ये त्यांनी मराठी भाषेचं विद्यापीठ म्हणून 500 एकरची जागा मागितलेली आहे. आता 500 एकरची जागा ही आपल्याकडे एखाद्या लोढालाच मिळू शकते. मराठी भाषेचं काम करणाऱ्या माणसांना चंद्रपूरच्या जंगलातच एवढी जागा मिळण्याची शक्यता आहे. आणि पुन्हा असा प्रॉब्लेम आहे की मराठी माणसांच्या एकूण महत्त्वाकांक्षेमुळे विदर्भातल्या मराठवाड्यातल्या लोकांनी ऑलरेडी अंबाजोगाईमध्ये आंदोलन सुरू केलं आहे की रिद्धपूर हे मुकुंदराजाचं ठिकाण आहे, त्यामुळे तिथं झालं पाहिजे. विदर्भातल्या लोकांना ऑब्व्हियसली असं वाटतं की सगळ्यांचे पूर्वज तेच आहेत, त्याच्यामुळे सगळं तिथंच झालं पाहिजे. आणि मुंबईतल्या लोकांना असं वाटतं की ज्ञान हे मुंबईतच सामावलेलं आहे, त्यामुळे सगळं मुंबईतच झालं पाहिजे. मला व्यक्तिशः तुम्ही असं विचाराल तर मराठी भाषेचं विद्यापीठ काढण्यापेक्षा आहे त्या विद्यापीठांमधले मराठी भाषेचे विभाग आणि आहेत त्या विद्यापीठांमधलं इतर विषयांमधलं मराठीचं शिक्षण याच्यासाठी सरकारने पैसे खर्च करणं जास्त चांगलं. हो हे पण असं आहे की नवं विद्यापीठ म्हणजे नवा कुलगुरू, नवं विद्यापीठ म्हणजे नवं व्यवस्थापन, म्हणजे नव्या इमारती, म्हणजे नवा कंत्राटदार, म्हणजे नवे दलाल, असं ते रॅकेट असल्यामुळे त्याच्यात पैसा आहे. आणि आपण बिन पैशाच्या म्हणजे आम्ही अनेकदा कार्यकर्ते असं म्हणतो की जोपर्यंत मराठी भाषा विभागात प्रचंड भ्रष्टाचाराची शक्यता निर्माण होत नाही तोपर्यंत मराठी भाषेचं काही भलं होणार नाही. कारण ज्या ज्या खात्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचाराची शक्यता आहे तिथेच लोक कामं करतात. तुम्ही सिंचन घ्या, उद्योग घ्या, पाटबंधारे घ्या, तिथे कामं होतात. लोक पैसेही प्रचंड खातात पण कामंही प्रचंड करतात. इथं तुमच्या रंगभवनच्या इथे मराठी भाषा भवनाची इमारत त्यांनी बांधायला घेतली होती. आणि मग ती मराठी भाषा भवनाची इमारत बांधल्यानंतर आपल्याकडच्या काही मंडळींना असं वाटलं की अरे मराठी भाषेचं नुसतं भवन बांधलं तर मराठी लोकांना वाईट वाटेल, मग सर्व भाषा भवन बांधूया. आम्ही त्यांना असं म्हटलं की देशातल्या इतर राज्यांमध्ये आपापल्या भाषांची भवनं आहेत. तुम्ही हिंदीचं भवन बांधू नका असं आमचं म्हणणं नाही, पण कोणत्याही राज्यामध्ये त्या राज्याच्या राजभाषेचं भवन हे इतरांच्यापेक्षा वेगळं आणि उजवंच असलं पाहिजे. आणि मग तेव्हा आग्रह धरल्यावर मग सरकार म्हणलं की आम्ही मराठी भाषेचं भवन बांधू. 11 कोटी रुपये 2 वर्षांपूर्वी अजित पवारांनी मंजूर केले होते. एका बैठकीत त्यांनी आमच्यासमोर ते सांगितलं. पण मग आपले हे जे काय ते लोक आहेत हेरिटेज कमिटीवाले, ते जिथे जागं व्हायला पाहिजे तिथे जागे होत नाहीत आणि तिथे रंगभवनला ते जागे झाले. आणि ते असं म्हणले की ही हेरिटेजची जागा आहे आणि त्याच्यामुळे पर्यावरणाला आणि वारशाला धक्का पोचेल आणि म्हणून त्याने ती जागा डेव्हलप करायला नकार दिलेला आहे. म्हणजे राज्य मराठी विकास संस्थेचं छत कोसळून कर्मचारी मेले तरी हेरिटेजचा प्रश्न येत नाही, पण तिथं काही तुम्ही बांधकाम करायचं म्हटलं तर हेरिटेजचा प्रश्न येतो. त्यामुळे मराठी भाषा भवन अद्याप बांधलेलं नाही. तुम्ही पहा, भाषा संचालनालयात तुम्ही जर गेलात तर भाषा संचालनालय हे एका खुराड्यासारखं आहे. पु ल देशपांडे अकादमीमध्ये विश्वकोश निर्मिती मंडळ आणि साहित्य संस्कृती मंडळाचे ऑफिसेस आहेत. त्याचं दर महिन्याला 50,000 रुपये भाडं सरकारच सरकारला देतं. सरकारचं एक खातं सरकारच्या दुसऱ्या खात्याला देतं. आणि राज्य मराठी विकास संस्थेमध्ये तुम्ही जाऊन आलात तर तुमच्या 2 खोल्यां इतके वर्ग आहेत आणि एका छोट्या कोपऱ्या इतक्या ठिकाणी राज्य मराठी विकास संस्थेचा जो कोणी संचालक असेल तो बसतो. आणि राज्य मराठी विकास संस्थेला गेली 2 वर्ष संचालक नाही, कारण 250 लोकांचे अर्ज आले होते आणि ज्यांनी अर्ज घेतले तो अधिकारीसुद्धा उत्सुक होता
स्वतः त्या पदावर जाण्याच्या दृष्टीनं, आणि म्हणून झालेल्या अनंत घोळांमधून अंतिमतः त्यांनी आता फर्ग्युसनमधल्या एका माणसाला प्रभारी संचालक नेमला आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की माणसं अर्ज करणारी आहेत, कदाचित एलिजिबल माणसंसुद्धा असतील, पण सरकारकडे या संस्थांसाठी शेवटी पैसा लागतो बघा. भाषेचा विकास पैशाशिवाय होत नाही. आणि लोक काय म्हणतात, कशाला पैसे खर्च करायला पाहिजेत. माझं असं म्हणणं आहे की BKCमध्ये ज्या दर्जाची ऑफिसेस आहेत ना, त्या दर्जाची ऑफिसेस भाषांची असली पाहिजे. आपल्याकडे असं आहे की एक त्या विशिष्ट अशा चळवळीच्या आणि समाजवादी परंपरेमुळे भाषेच्या लोकांनी गरिबीत राहिलं पाहिजे, त्यांनी त्यागच केला पाहिजे, अशा प्रकारच्या मूर्ख धारणा आहेत. माझं असं म्हणणं आहे की भाषेचं काम करणाऱ्या लोकांना मोजून चांगले पैसे दिले पाहिजे. कारण ते जी कामं करतायत ती कामं करणारी समाजात कमीच माणसं असतात. आणि म्हणून परिभाषा कोशांची कामं करणाऱ्या माणसांना चांगले पैसे दिले पाहिजेत, टेक्स्टबुकं लिहिणाऱ्या माणसांना चांगले पैसे दिले पाहिजेत, आणि ते पैसे त्या माणसांना वेळेवर दिले गेले पाहिजेत. या पद्धतीचा अप्रोच आपल्याकडे असला पाहिजे. बरं, आणखी कोणाला काही विचारायचं? हां, विद्यापीठ लेवलला करतो, पण मुळातच जिथे आपण मराठी मीडियमच्या शाळा बसवतोय किंवा जिथे मराठी विषय घेतला जातो, एखादा विषय तुम्ही मागते इंग्लिशमध्ये, तर तो मराठी विषय तिथून काढला जातो. ह्या पुढच्या गोष्टी भवितव्याच्या की विद्यापीठ किंवा जे म्हणतो, मग तो जर मुळात जर आपलं हे झालं तर उद्या वटवृक्ष काय व्हावं? मराठी शाळा हा अतिशय गंभीर प्रश्न आहे सध्या. आणि तो इतका गंभीर आहे, मी तुम्हाला सांगतो की गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने एक 80 ते 100 मराठी शाळांना मान्यता दिली आहे. ती पण आम्ही 5-6 वर्ष कॅम्पेन केल्यावर, आणि 9,000 इंग्रजी शाळांना मान्यता दिलेली आहे. आणि सरकारचं असं, आणि तुम्ही मंत्रालयात कधी गेलात की नाही मला माहीत नाही, मंत्रालयातल्या पिलर्सवर इंग्रजी शाळांच्या याद्या त्यांनी लावल्या होत्या. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की इंग्रजी शाळा मागेल त्याला मिळेल, कारण इंग्रजी शाळा अनुदान मागत नाही. मराठी शाळा मात्र मिळणार नाहीत, कारण मराठी शाळावाले लोक उद्या अनुदान मागतात. तुम्ही विचार करा, महाराष्ट्रात मराठी शाळांनी नाही अनुदान मागायचं तर कोणी मागायचं? आणि मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये बिगर अनुदानित मराठी शाळा असावीच कशाला? महाराष्ट्रातल्या मराठी शाळांना अनुदान देणं ही सरकारची जबाबदारीच आहे, जशी गुजरातमधल्या गुजराती शाळांना अनुदान देणं ही सरकारची जबाबदारी आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं काय झालं आहे बघा, की इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या आपल्याकडच्या नगरसेवकांपासून खासदारांपर्यंत लोकांनी काढलेल्या आहेत. म्हणजे हे अंबानींचे लोक वगैरे सगळे सोडा, जे कॉर्पोरेट आहे. आपला सचिन तेंडुलकर हा मराठी माणूस आहे, तो शारदाश्रममध्ये शिकला, म्हणून आपण एकदम असे दंडाच्या बेटकुळ्या फुगवून आपण मराठीचं फार कौतुक करतो. सचिन तेंडुलकरची मुलं धीरूभाई अंबानींच्या त्या अंबानी स्कूलमध्ये शिकतात. सचिन तेंडुलकरचे वडील मराठीचे प्राध्यापक होते, पण सचिन तेंडुलकरच्या घरामध्ये मराठी भाषेचा मृत्यू त्याच्या मुलांच्या जनरेशनमध्ये झाला आहे. म्हणजे लँग्वेज शिफ्ट, लँग्वेज डेथ ही प्रोसेस त्याच्या घरामध्ये झाली. अशी सचिन तेंडुलकर सारखी महाराष्ट्रातली मध्यम आणि उच्च मध्यम वर्गातली जी मराठी माणसं आहेत, त्यांच्या दृष्टीने मराठी भाषा ही किचनमध्ये बोलण्याची भाषा आहे, आणि किचनमध्ये सुद्धा नोकरांबरोबर बोलण्याची भाषा आहे, घरातल्या माणसांबरोबर बोलण्याची भाषा नाही आहे. बरीच माणसं, आणि विशेषतः तुम्हाला दिसेल की साहित्यिक मंडळींचा आणि मराठी अभिजनांचा याच्यामध्ये प्रचंड मोठा दोष आहे. कारण ज्या साहित्यिकांनी व्यासपीठावरनं मराठीचे गोडवे गायले, त्यांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये कधीही गेली नाहीत. साहित्य सहवासच्या इथे तुम्ही जाऊन बघा, साहित्य सहवासच्या इथे महात्मा गांधी विद्यामंदिर नावाची एक अतिशय देखणी प्रयोगशील मराठी शाळा आहे, पण साहित्य सहवासमधल्या एकाही साहित्यिकाचं मूल किंवा नातवंड त्या शाळेमध्ये जात नाही. आता प्रॉब्लेम असा आहे की ह्यांची मुलं जायची बंद झाल्यानंतर लोक असं म्हणायला लागले की पण त्यांची मुलं जायची बंद झाली आणि त्यांचा अमेरिकेचा मार्ग मोकळा झाला, मग आमच्या मुलांनी का नाही जायचं? म्हणून सगळ्यांची मुलं जायला लागली. लोकांचं लाडकं आर्ग्युमेंट काय आहे? मोलकर्णींची मुलंसुद्धा सध्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जातात. पण मोलकर्णींनी कुठे पाहिलं इंग्लिश मिडियममध्ये जाणाऱ्या मुलांना? तुमच्या घरामध्ये पाहिलेलं आहे. मोलकर्णींना जेव्हा लक्षात आलं की इंग्लिश मिडियममध्ये गेल्यानंतर मुलांचं आयुष्य बदलतं आहे, तेव्हा त्यांनी कर्ज घ्यायला सुरुवात केली आणि आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायला सुरुवात केली. मग आता लोक काय म्हणतात? आमची मुलं इंग्लिश मिडियममध्ये जातात, पण आम्ही मराठीत त्यांच्याशी घरी बोलतो. ज्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जात आहेत त्यांच्या कुटुंबांमध्ये तुम्ही चेक करा, ती मुलं मराठी शिकत नाहीत, त्यांचे पालक इंग्रजी शिकतात. कारण त्या पालकांना आपल्या मुलांशी कोपअप करायचं असतं, त्या पालकांना आपल्या मुलांना आपली लाज वाटू नये असं वाटत असतं, आणि त्यामुळे इंग्रजी माध्यमातल्या अनेक पालकांच्या मीटिंग्स या भयंकर सायलेन्समध्ये चालतात. कारण इंग्रजी येत नाही म्हणून पालक घाबरून काही बोलत नाही.
मराठी माध्यमाच्या शाळांमधल्या पालकांच्या सभांमध्ये पालक वाटेल तसं बोलतात, शिक्षकांना एकदम प्रश्न विचारतात, कारण ते तुमच्या भाषेत बोलताय. इंग्रजी भाषेतल्या शाळांमध्ये तुम्ही त्या फादरचा झगा धरून महिनाभर थांबलेले असता, शाळेत आमच्या मुलाला घे म्हणून. मग तुम्ही वर तोंड करून त्या फादरच्या समोर किंवा त्या सिस्टरच्या समोर काही बोलत नाही, कारण तुम्हाला वाटतं की चुकत असेल तर ते आपल्याच मुलांचं चुकत असेल. म्हणून प्रचंड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सनं लोकं ग्रासली आहेत. आणि म्हणून सगळ्या कॉन्व्हेंटच्या शाळा, CBSE, ICSE, IGCSE, IB या सगळ्या शाळांमधून मराठी शिकवणं अनिवार्य आहे. सरकारचे GRs आहेत. कोणीही मराठी शिकवत नाही, आणि शिकवत असेल तर कोणीतरी मराठी माणूस त्या शाळेमध्ये इतर विषय शिकवणारा, तो 3री किंवा 4थी भाषा म्हणून मराठी शिकवतो, आणि तो माणूस त्या शाळेमधला सर्वाधिक हास्यास्पद माणूस असतो. आणि तिथे असणारे जे मराठी पालक आहेत ते अजिबात आपल्या मुलांना मराठी शिकवा असा आग्रह धरत नाहीत, कारण त्यांना वाटतं की आपण मराठी शिकवा असा आग्रह धरला तर अमराठी पालकांना असं वाटेल की अरे हे तर घाटी आहेत, हे तर व्हर्नॅक्युलर आहेत, ह्यांच्याबरोबर आपल्या मुलांनी राहणं बरोबर नाही. म्हणून मराठी पालकसुद्धा अजिबात मराठीचा आग्रह धरत नाहीत. मराठी शाळांचं सेमी इंग्लिशीकरण पूर्ण झालेलं आहे. सायन्स आणि गणित लोक इंग्लिशमध्ये शिकवतात. तुम्ही जर मला विचारलं तर यासारखा मूर्खपणा नाही आहे. याचं कारण तुम्ही नवी भाषा शिकता आणि नवा विषय शिकता, त्यामुळे सायन्स आणि गणित या विषयांचं मुलांवर प्रचंड ओझं झालेलं आहे. इंग्लिश मिडियममधली मुलं मोठ्या प्रमाणामध्ये गतिमंद म्हणजे स्लो लर्नर झालेली तुम्हाला दिसतील. सायकोलॉजिस्टकडे जाणाऱ्या केसेस वाढलेल्या दिसतील. मुलं स्लो लर्नर नाही आहेत किंवा मुलं डिस्लेक्सिक नाही आहेत. त्या मुलांचा बेसिक प्रॉब्लेम त्या भाषेशी कोपअप करणं हा आहे. पण पालक हे इतके भयंकर ॲट्रॉशियस आणि गुन्हेगारी स्वरूपाचे झालेत की ते मुलांना सुखाने जगू देत नाहीत. मूल शाळेतनं घरी आलं तर त्यांना शक्य झालं तर ते मशीनने त्याला फीड करतील आणि ताबडतोब क्लासला पाठवतील. मग आणि त्यांना असं वाटतं की मुलाने शाळेतले तर क्लास केलेच पाहिजे, पण नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे, तबला वाजवला पाहिजे, तायक्वांडो केलं पाहिजे. आणि हे सगळं करून नाईलाजाने त्या मुलाने जर झोपायची परवानगी मागितली तर त्या मुलाला झोपायला दिलं पाहिजे. अशा प्रकारचे क्रूर पालक तुम्हाला दिसेल की भयंकर आहेत. आणि इंग्रजी माध्यमातले पालक हे देशी माध्यमातल्या पालकांपेक्षा अधिक क्रूर आहेत. इंग्रजी माध्यमातले पालक जास्त सुशिक्षित आहेत, पण ते जास्त क्रूर आहेत कारण त्यांना असं वाटतं की पैशामुळे आपल्याला क्रौर्य दाखवण्याची परवानगी मिळालेली आहे. या प्रकारच्या वर्तणुकीतनं तुम्हाला दिसेल की मुलं अक्षरशः पिचली आहेत. मुलांना शिकता येत नाही, मुलं मैदानात जायला मागत नाहीत. आणि इंग्लिश मिडियमच्या पालकांचा असा अभिमानाने सांगण्याचा भाग असतो की आमचं मूल 3 क्लासेसनं जात आहे, आमचं प्रचंड बिझी आहे आमचं मूल, पण आमचं मूल. आणि म्हणून तुम्हाला दिसेल की मुलं सारखं सिरियल बघतायत, सारखे मॅगी खात आहेत, सारखे बर्गर खात आहेत. आणि अशी भयंकर फुगलेली मुलं तुम्हाला सगळ्या मॉल्समध्ये उंडारताना तुम्हाला दिसतील. याचं कारण ही जी मॉलमध्ये भैसाटल्यासारखी फिरणारी मुलं आहेत ना, त्यांना दुसरं काही स्पेसच ठेवला नाही त्यांच्या आईबापांनी. त्यामुळे लोकांच्या लक्षात येत नाही की मातृभाषेतल्या शिक्षणातनं दूर जाणं हे एका अर्थाने मुलांच्या भाषिक गुलामगिरीची सुरुवात आहे. पण असं सांगणारे, माझी मुलगी घाटकोपरच्या विद्याभवन शाळेत जाते आणि ती संध्याकाळी खेळते, मजा करते. अनेक लोकांना असं वाटतं की बाप म्हणून मी फार गंभीर चूक करतो आहे. अशा पद्धतीची सवलत मी माझ्या मुलीला अजिबात देता कामा नये. मी तिचा कान धरून तिला बसवलं पाहिजे. माझ्यासारखे पालक हे अल्पसंख्याक आहेत आणि अजून तरी सरकारने त्यासाठी गुन्हा हा काही ठरवला नाही आहे. पण असंच या पद्धतीची जर वृत्ती राहिली तर तसंही राहील. सेमी इंग्लिशच्या बाबतीत तुम्हाला असं दिसेल की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांनाच इंग्रजी येत नाही. शिक्षक मराठीतनं बोलतात. माझी मुलगी रोज मला सांगत येते की बाबा त्या सरांना काहीच येत नाही आहे. पण ज्यांना येत नाही आहे ते इतकं ॲग्रेसिव्हली बोलतात. आणि मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अजूनही आपण अनुदानित शाळेत शिकवतो म्हणजे लोकांच्या पोरांना मारण्याचा आपल्याला अधिकार आहे असं शिक्षकांना फार वाटतं. त्यामुळे धपाटे घाल, उभं कर, वर्गाच्या बाहेर काढ, या प्रकारच्या ज्या काही मध्ययुगीन शिक्षा आहेत त्या अजूनही शिक्षक आपल्या मुलांना देत असतात. त्यामुळे असं झालं आहे, तुम्हाला लक्षात येईल की मराठी शाळांमध्ये मुलांना आनंद मिळत नाही आहे आणि इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण मिळत नाही आहे. मराठी शाळांमध्ये तुम्हाला बघा की आपली मुलं ज्या शाळेमध्ये आहेत तिथलं टॉयलेट स्वच्छ पाहिजे असं आपल्याला वाटतं. लोकांची मुलं ज्या शाळेमध्ये आहेत
तिथल्या टॉयलेटमध्ये मात्र सफाई कामगार कामं करत नाही, असं कसं चालेल मला तुम्ही सांगा. 7वी 8वी नंतरच्या मुली शाळेमध्ये जायचं नाकारतायत. गावांमधल्या अनेक शाळांमध्ये टॉयलेट्सना दरवाजे नाही आहेत. कशा मुली शाळेमध्ये जातील मला तुम्ही सांगा. म्हणजे एकीकडे मोदींचं ते स्वच्छ भारताचं मिशन आहे, पण स्वच्छ भारताच्या मिशनमध्ये टॉयलेटमध्ये पाणी टाकणं आहे की नाही, त्याला दरवाजा लावणं आहे की नाही. मराठी शाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही असं धरा, गरिबांची मुलं आहेत ना, दलितांची पोरं आहेत ना, चालतंय कसं, पण हा दृष्टिकोन अनेक लोकांचा आहे. आणि त्याच्यामुळे लोक असं म्हणतात झोपडपट्ट्या आहेत ना तोपर्यंत मराठी शाळांना मरण नाही. हे अतिशय वाईट वाक्य आहे. गरिबांची मुलं, माझ्या मुलीला जेव्हा मी मराठी शाळेत घातलं तेव्हा लोक म्हणली झोपडपट्टीमधल्या पोरांच्या बरोबर तुझी मुलगी जाईल, काय संस्कार होतील तिच्यावर. मी त्यांना असं म्हटलं की मी झोपडपट्टीतच राहिलो होतो, माझ्यावर अद्याप वाईट संस्कार झालेले आहेत असं मला वाटत नाही, माझ्या मुलीवरही नाही होणार. आणि इंग्रजी माध्यमातल्या शाळांमध्ये तुम्ही पहा, कार टू कार्पेट जाणारी मुलं आहेत, सगळी ड्रग ॲडिक्ट्स, सगळी रेव पार्ट्यांची मुलं कुठून येतात मला तुम्ही सांगा. ही सधनांच्या घरामधनं येत आहे. मी असं म्हणत नाही की गरिबांच्या घरामधनं येत नाही, पण कोणत्याही प्रकारची बंधनं नसलेली माणसं तिकडनं येत आहेत. आणि त्यामुळे मातृभाषेतनं चांगलं शिक्षण मिळतं आहे हे आपण सांगू शकत नाही तोपर्यंत काही. आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांना मातृभाषेतनं घालणं, ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि दुर्दैवाने तुम्ही वर कुठेच बघू शकत नाही. आपला सगळा राज्यकर्ता वर्ग बदमाश आहे, त्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिशला जातात, त्यामुळे ते काही बोलणार नाहीत. शरद पवार हे महाराष्ट्रातले एवढे मोठे नेते आहेत, पण पवार पब्लिक स्कूल काढताना त्यांना मराठी शाळा नाही काढाव्याशा वाटल्या. अख्ख्या महाराष्ट्रातले मोक्याचे भूखंड त्यांनी हडपले, पण एकही मराठी शाळा नाही काढली. शरद पवारांनी जर मराठी शाळा काढल्या असत्या तर धंदा म्हणून का होईना बाकी सगळ्यांनी मराठी शाळा काढल्या असत्या. शिवसेनेच्या लोकांनी एवढ्या शाखा काढल्या, 50 शाखा कमी करून तिथे शाळा काढल्या असत्या किंवा बालवाड्या काढल्या असत्या तर मराठी पोरांचं भलं झालं असतं. पण बालवाड्या काढून हप्ते मिळत नाहीत. बालवाड्या काढून जर हप्ते मिळाले असते तर बालवाड्या पण काढल्या असत्या. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, शिक्षणामध्ये गुंतवणूक नाही. आणि आता तर सरकारने हातच वर केलेत. आता सरकार म्हणतं तुम्ही वाटेल तिकडे जा, IB जा, IGCSEमध्ये जा. आणि केंद्र सरकारच्या ज्या शाळा आहेत त्यांची प्रचंड मुजोरी आहे, CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळांच्या. ते महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दरवाज्यात उभं करत नाही. सर्क्युलर घेऊन माणूस आला तर बाहेरच्या बाहेर हाकलून देतात, कुठल्याही सर्क्युलरला उत्तरं देत नाही. आणि आपलं सरकार त्यांच्या विरुद्ध का काही करत नाही? कारण सगळ्या मंत्र्यांची, सगळ्या आमदारांची, सगळ्या नगरसेवकांची मुलं चिठ्ठ्या घेऊन याच CBSE शाळांमध्ये गेलेली आहे. म्हणजे जिथे तुम्ही भीक मागायला गेलेले आहात तिथे तुम्ही अधिकारवाणीनं कशा काय गोष्टी मागाल. त्यामुळे मराठी शाळा टिकल्या तर मराठी टिकेल, नाहीतर आणखी 10 वर्षांनी मराठी माध्यमातून शिकणारी मुलं उपलब्ध होणार नाहीत. आत्ताच तुम्ही शाळांमध्ये बघा, D.Ed B.Ed करणारी मराठी माध्यमाची मुलं नको असं शाळांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. कारण ते म्हणतात आमच्याकडे सेमी इंग्लिश आहे, आम्हाला काय कशाला पाहिजेत मराठी मुलं. आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख D.Ed आणि B.Ed बेरोजगार आहेत. आणि त्यातलं मी तुम्हाला सांगतो, जे इंग्रजी मीडियममधले आहेत त्यांचं पोट पटकन भरेल, जे मराठी माध्यमातले आहेत त्यांचं भरणार नाही. हां, या. I'm sorry. No, it's all right. Yeah. बोलिए. But in the context of what you said, Samuel Huntington's idea, the end of civilization, somewhere applies to languages also. Yeah, to a certain extent. Yeah, because the liberal philosophy, victory of liberal philosophy sort of meant victory of English as a language. And globalization has only added to that dimension. This we are seeing in Germany, in China. China has more English-speaking classes than India has now. Under that circumstances, where MNCs come and say an average English-speaking person is more preferable to an Indian language-speaking person, what would be your practical advice to developing Indian languages? That is one part. The other is language is also a very big source of hierarchy, especially in a country. I come from Andhra Pradesh, and in Andhra Pradesh, Vizag Telugu is better than Rayalaseema Telugu. Rayalaseema Telugu is better than Tiruchirappalli Telugu. So there is a hierarchy within languages which creates a big divide within the language community. So don't you think that it's important to develop language sensitivity rather than what is happening in the name of language chauvinism? Just your opinion. See,
if you look at the whole idea of globalization and the idea of cultural globalization, we have generally understood it as the onslaught of English, dominance of English. I look at it this way, that you have multiple globalizations. There is not a single monolithic frame of globalization. There are multiple globalizations. So the kind of globalization that is essential for India has to be a customized package. जे भारताच्या उपयोगाचं आहे, that kind of a customized package has to be there. And therefore, a practical solution is the one which has been recommended by Yashpal Commission, Yashpal Committee report. They have argued that learning English and learning through English are two separate issues. All the language activists across India, none of them who are rational are saying that people should not learn English. We are not advocates. See, we are not the kind of the 1960-70 brand of Hindi promoters or Indian language promoters, or for example, at one level, even the Lohiites, okay, those who were completely against the usage of English. I am saying that English has to be used as a tool. English has to be used as a mechanism for empowering my language. For example, if you look at information technology, when the information technology spread in the early 1990s, people thought that this would be completely death for Indian languages. But what we were arguing is that IT will have to go for localization. And if you see IT localization, now all over India, companies are having their websites in Indian languages. If you check your mobile companies, if you check your service providers, their IVR system has Marathi, Hindi, Telugu, Tamil and other languages. So you have to have some sort of a functional coexistence of the regional language and English. So in the northern belt, probably we will have to have a coexistence between Hindi and English. We will have to have a coexistence between Bengali and English, Marathi and English. So at no level am I arguing that English has to be completely thrown out. Now I know that this is a compromise formula. Okay, see, जे English वाले आहेत ना, the English dominating world, ते असं नाही म्हणत आहेत की we also want Marathi, we also want German, we also want Chinese. They are only English walas. They are monolingual. We are in a situation because the whole concept of globalization and cultural globalization, because it flows from the north to the south, from the west to the east, we have to devise a compromise formula and say, let us go bilingual. Let us have functional bilingualism. And therefore, in our schools as well as in our colleges, we have to adopt some sort of a bilingual formula where if you are doing your graduation or post-graduation, say through Marathi medium, you should not be given an opportunity to completely keep English aside. Similarly, if you are doing law in English and you are doing it in Mumbai or in Maharashtra, you should not be given an opportunity to completely throw Marathi aside. You should have a paper of legal terminology completely dedicated in Marathi. म्हणजे those who are learning in English have to learn Marathi, and those who are learning in Marathi have to learn English, so that ही जी digital divide आहे, that digital divide is to be compensated. You understand that? If you see, one of the primary reasons why people are sending their children to English medium school, त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांना फाडफाड इंग्लिश आलं पाहिजे. सो आणि तुम्ही इंग्लिश मिडियमची मुलं चेक करा, ते स्मार्ट आहेत इंग्लिश बोलण्याबद्दल, पण ग्रॅमॅटिकली अतिशय चुकीचं इंग्लिश बोलतात. ग्रॅमॅटिकली चुकीचं पण स्मार्ट इंग्लिश बोलणारे लोक व्हर्सेस प्रॉबेबली ग्रॅमॅटिकली चांगलं पण डिफिडंट लोक, यांच्यामधला हा सगळा क्रायसिस आहे. ऑल द व्हर्नॅक्युलर्स दे आर प्रॉबेबली ग्रॅमॅटिकली स्ट्रॉंगर, कारण ते खूप विचार करतात की आवर ग्रामर मस्ट बी व्हेरी ॲब्सोल्युटली करेक्ट. सो वी हॅव टू ब्रिज दिस पर्टिक्युलर गॅप ॲज अ फंक्शनल काइंड ऑफ अ थिंग. Another thing that we can do is we will have to make our understanding of technology, in one sense of we have to make our understanding of technology completely regional language centric. म्हणजे तुम्ही बघा की तुमच्याकडे कम्प्युटर आला की आपण काय पाहतो, लहान मुलं सुद्धा when they are using computer,
वी टेल देम वर्ड चालू कर, पॉवर पॉईंट चालू कर, नेट चालू कर. द हार्डवेअर सेलर ही नेवर कम्स अँड टेल्स अस की तुमचा कॉम्प्युटर मराठीत पण काम करू शकतो, तुमचा कॉम्प्युटर तेलुगूमध्ये पण काम करू शकतो. बिकॉज नोबडी हॅज टोल्ड द हार्डवेअर शॉप ओनर की हे करणं तुझ्या कामाचा भाग आहे. बट जर तुमच्या हार्डवेअरवाल्याने सांगितलं नाही जीमेल कसं ओपन करायचं तर यू विल बी व्हेरी अँग्री. What I am trying to say is we have to create policies and that is where the government comes into the picture. For example, तुमचे मोबाईल तुम्ही चेक करा, ज्यांच्याकडे सॅमसंगचा फोन आहे यू विल हॅव अ डिफॉल्ट सॅमसंग कीबोर्ड. Now the default Samsung English keyboard and the default Samsung Marathi keyboard is different from a default iPhone Marathi keyboard and a default Nokia Marathi keyboard. So if she sends me something from a Nokia phone and if I am using iPhone, तर ते मॅटर एकमेकांपर्यंत पोहोचत नाही. सेम थिंग डज नॉट हॅपन विथ इंग्लिश. सो वेअर इज द पॉलिसी नीडेड? द गव्हर्नमेंट हॅज टू टेल ऑल मोबाईल ऑपरेटर्स इन द स्टेट, महाराष्ट्रात मोबाईल विकायचा असेल तर मराठीचा हा कीबोर्ड इन्स्टॉल करून विकला पाहिजे. गुजरातमध्ये विकायचा असेल तर हा गुजरातीचा कीबोर्ड टाकून विकला पाहिजे, नाहीतर पेनल्टी असेल. यू अंडरस्टँड दॅट? अँड रिमेंबर वन थिंग, कॉर्पोरेट लोकांना धंदा कळतो. वी हॅव टॉक टू मायक्रोसॉफ्ट. Microsoft said, you tell us, we will ask our operators to allow the default Marathi option to be made available in all computers. फक्त गव्हर्नमेंटने आम्हाला सांगायला पाहिजे. It means that the more you make your language visible. I will give you one example. तुम्ही ट्रॅफिक सिग्नल पाहिलेत बघा, ते बोर्ड असतात ना, हेल्मेट वापरा अँड सो ऑन अँड सो फोर्थ. अर्लियर ते सगळे सिम्बल फक्त इंग्लिशमध्ये होते. अँड देअर वॉज वन ट्रॅफिक कमिशनर कॉल्ड संजय बर्वे. वी मेट हिम फ्यू इयर्स बॅक अँड वी सेड तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे जर तुम्ही हे मराठीत पण केलं तर. आणि दे डिड नॉट हॅव टू डू मच इन्व्हेस्टमेंट. मग त्यांनी काही माणसं अपॉइंट केली आणि त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन त्यांनी मराठीमधनं केल्या. एकदा तसं केलं की मग लोकांना कळतं की ह्याच्यामध्ये पैसा आहे. द मोर यू मेक money out of the usage of language, the more number of people are going to use that language. So on the one hand, make English and our languages compatible and functionally coexistent, and secondly, make our languages and their services payable. ज्याच्यातनं पैसा मिळेल आपल्या लँग्वेजेसमधनं. या म्हणजे आता तुम्ही बघा की गाणी डाउनलोड करण्यासाठी तुम्ही पैसे भरता की नाही? लोक जातात बघा, देर आर शॉप्स वेअर दे से गाणी डाउनलोड करून मिळतील 10 रुपयाला 15 रुपयाला. जर मराठीचा कीबोर्ड टाकणं मॅन्डेटरी केलं तर 10 रुपये टाकून लोक मराठीचा कीबोर्ड पण डाउनलोड करून घेतील. अँड दॅट विल गिव्ह यू सम सॉर्ट ऑफ एम्प्लॉयबिलिटी टू पीपल अँड दॅट विल मेक युअर लँग्वेज अ लँग्वेज ऑफ मायनर एम्प्लॉयमेंट. बट वी नीड टू अंडरस्टँड की इंग्लिश ही अकराळ विक्राळ भाषा आहे आणि ती इट इज देअर टू किल आवर लँग्वेजेस. नाऊ सम पीपल माइट से की तुम्ही एकदम फोबिया काइंड ऑफ माइंडसेट आहे, पण तुम्ही लक्षात घ्या की वी आर नॉट डुईंग एनिथिंग फॉर डेव्हलपिंग इंग्लिश. इंग्लिश भाषेच्या विकासासाठी आपण काही करत नाही आहोत, दुनियेतले लोक करत आहेत आणि आपल्या भाषेच्या विकासासाठी ते लोक काही करणार नाही आहेत, ते आपल्यालाच करायला पाहिजे. सो आणि ट्राय अँड अंडरस्टँड द काइंड ऑफ आयरनी दॅट वी हॅव. देर आर सो मेनी सॉफ्टवेअर एक्सपर्ट्स इन द US. मराठी सॉफ्टवेअर एक्सपर्ट्स आहेत, गुजराती आहेत, तमिळ आहेत. याच्यातल्या किती लोकांनी मराठी भाषेसाठी काम केलं आहे मला सांगा. हे लोक तिकडे जाऊन पु ल देशपांड्यांनी काय केलं ते सांगतात, वपू काळ्यांनी काय केलं ते सांगतात. ते आम्हाला ऑलरेडी माहिती आहे. त्यांनी काय करायला पाहिजे? IT मध्ये काय नवं घडतं आहे ते मराठीत आणलं पाहिजे, IT मध्ये काय घडतं आहे ते तमिळमध्ये आणलं पाहिजे. पण ते लोक ते काम करायचं सोडून कादंबऱ्या लिहित आहेत, ते काम करायचं सोडून कविता लिहितात. त्यांनी फावल्या वेळात ते करावं. पण बेसिक काम काय आहे की नवं ज्ञान तुमच्या भाषेमध्ये येणं, दॅट काइंड ऑफ अ थिंग हॅज टू हॅपन. सो दॅट वॉज अबाउट युअर वन फर्स्ट क्वेश्चन. सेकंड, भाषेमध्ये हायरार्की आहे. मराठीतल्या लोकांना माहिती आहे की तुम्ही भाषा वापरायला लागलात की लोक म्हणतात हा ही ब्राह्मणी आहे, ही पुणेरी आहे, ही सदाशिव पेठी आहे. आणि त्याच्यामुळे देर इज अन इंटरनल हायरार्की
अँड रिमेंबर वन थिंग, प्रत्येक भाषेत ही हायरार्की आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा ही हायरार्की आहे. इंग्लिशमध्ये ब्रिटनमधल्या वेगवेगळ्या झोन्समधल्या लोकांची हायरार्की आहे. ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिशवाल्यांची हायरार्की आहे. तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या सिस्टीमवर काम करत असाल आणि तुम्ही लेबर हा शब्द टाईप केला LABOUR की लगेच तिकडे आडवं देर इज अ ग्रीन लाईन आणि ते म्हणतात की तुम्हाला LABOURच्या ऐवजी LABOR पाहिजे का, कारण LABOR हा अमेरिकन इंग्लिशमधला शब्द आहे. सो पण ट्राय अँड अंडरस्टँड की सारखं ते तुम्हाला टोचतात. अमेरिकन इंग्लिश कीप्स टेलिंग यू की नाही नाही ह्याच्याऐवजी तुम्हाला हे पण चालेल. तर तुमचं इंडॉक्ट्रिनेशनची प्रोसेस जी आहे ती प्रत्येक एव्हरी नाव अँड देन होते. तुम्ही स्पेल चेक करता बघा, तुमचं डॉक्युमेंट झालं की स्पेल चेक करायला गेल्यानंतर लगेच तुम्हाला तो स्पेल चेकर सांगतो की कॅन यू चेंज द सिंटॅक्स कन्स्ट्रक्शन, कॅन यू चेंज द स्टेटमेंट इन दिस मॅनर. तुम्ही मराठीतलं काम करायला घेतलं तर तुम्हाला अशी काहीही सोय उपलब्ध नाही आहे. म्हणजे समजा मी एक आर्टिकल लिहिलं वऱ्हाडी भाषेमध्ये आणि मला वाटलं की आता यांना मला पाठवायचं आणि त्यांना प्रमाण मराठीतलं ते वाचायचं आहे, काहीच मेकॅनिझम नाही आहे. मग मी वऱ्हाडीतनं लिहिलेलं वाचताना जर त्यांना त्रास झाला तर मी काय म्हणणार, हां त्या तर काय ब्राह्मणीच आहे, त्यांना कुठे कळतं आहे आमचं वऱ्हाडावर वर्षानुवर्ष अन्याय झालेला आहे. यू अंडरस्टँड द पॉईंट आय एम ट्राईंग टू कन्वे इज, ही जी इंटरनल हायरार्की आहे ही इंटरनल हायरार्की आपल्याकडे कास्टिस्ट पण आहे. जशी सब रिजनल आहे तशी कास्टिस्ट पण आहे. म्हणून लोक काय म्हणतात, नकोच आम्हाला तुमची ब्राह्मणी भाषा. मराठीमध्ये लोक काय म्हणतात, ऱ्हस्व तर ऱ्हस्व लिहा, दीर्घ तर दीर्घ लिहा. बरोबर. असा एक नवा स्कूल आपल्याकडे, ते काय त्यांचं नाव, एक गांगल म्हणून गृहस्थ आहेत, फेसबुकवर आहेत बघा ते. अशा त्यांनी एक भीषण कॅम्पेन सुरू केलेलं आहे. त्यांच्या त्या कॅम्पेनमध्ये ते असं म्हणतात की सगळं ऱ्हस्व लिहायचं, सगळं दीर्घ लिहायचं. निखिल वागळे नाही मध्यंतरी काही वर्षांपूर्वी असा झटका आला होता की आपण सगळं दीर्घ लिहिलं पाहिजे किंवा सगळं ऱ्हस्व लिहिलं पाहिजे. आम्ही त्यांना एवढंच म्हटलं होतं, तेव्हा ते महानगर चालवायचे, की तुम्हाला जे वाटतं की नाही सगळं ऱ्हस्व आणि सगळं दीर्घ लिहा, ते तुम्ही महानगरमध्ये एकदा करून बघा, तुमच्या पेपरमध्ये तुम्ही एकदा करून बघा, सगळं दीर्घ तर सगळं दीर्घ. लोक वाचतायत का बघा. फेसबुकवर पण लोक असं म्हणतात की सगळं दीर्घ दीर्घ लिहिलं पाहिजे, कारण ऱ्हस्व दीर्घामुळे आम्ही सगळे जे बहुजन समाजातले लोक आहोत त्यांचं फार नुकसान होतं. एक लक्षात घ्या तुम्ही, प्रत्येक भाषेची एक सिस्टम आहे आणि आपल्याकडे काय झालं आहे की आपण प्रमाण आणि अप्रमाण ह्या हायरार्कीला अनफॉर्च्युनेटली शुद्ध आणि अशुद्ध हे शब्द वापरायला गेलो. आणि शुद्ध म्हणजे ब्राह्मणी, अशुद्ध म्हणजे अब्राह्मणी, अशा पद्धतीचं झाल्यामुळे लोक असं म्हणतात. आणि काय झालं आहे की शाळांमध्ये आपल्याकडे फार वाईट शिकवलं जातं सर्व प्रकारचं. आणि सर्व शाळांमध्ये तुम्हाला दिसेल की भाषा इतक्या वाईट पद्धतीने अनेक ठिकाणी शिकवल्या जातात की कॉलेजांमध्ये आल्यानंतरसुद्धा अनेक मुलांना सलग वाक्य लिहिता येत नाही. आणि हे मी फक्त मराठीतलं म्हणत नाही, कोणत्याही भाषेमध्ये लोकांना सलग 4 वाक्य लिहिता येत नाही. आता त्याच्यामुळे काय झालं आहे की ज्यांना चांगलं लिहिता येत नाही पण ज्यांना फेसबुकसारखं लिहायचं साधन मिळालं आहे ते असं म्हणतात की व्याकरण नकोच. पण हेच तुम्ही जेव्हा जॉब ॲप्लिकेशन करता इंग्लिशमध्ये तेव्हा नाही म्हणत तुम्ही की मला इजच्या ऐवजी वॉजच लिहायचं आहे, बघू कसं मला घेत नाही कंपनीवाला, असं नाही करत. इंग्लिश लिहिताना सगळं स्ट्रक्चर पाळणार, 10 वेळा स्पेल चेक करणार, प्रूफ चेकिंग करणार, त्या कंपनी अमेरिकन असेल तर कसं इंग्लिश लागतं ते बघणार, ब्रिटिश असेल तर कसं लागतं ते बघणार. म्हणजे इंग्लिशच्या बाबतीमध्ये सगळ्या हायरार्कीज पुढे आपण सरेंडर करतो, कारण इंग्रजी ही आपल्या सर्वायवलची भाषा आहे. मराठीच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणतो, आम्हाला नाही हे करायचं कारण आम्ही मराठी आहोत, आम्ही असंच बोलणार, आम्ही OBC आहोत, आम्ही असंच बोलणार. तुम्ही लक्षात घ्या की गेल्या 50 वर्षामध्ये बहुजन समाजाला मराठी भाषेवर स्वतःचं नियंत्रण प्रस्थापित करण्याची अमूल्य संधी चालून आलेली आहे. ज्या ब्राह्मणांना आता लोक इतके दोष देतात ते ब्राह्मण सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये, सगळ्या लेखकांच्या व्यवस्थेमध्ये फार नाहीच आहेत. जे आहेत ते बहुजनच आहेत. म्हणजे बहुजनांनी बहुजनांना शिव्या देण्यामध्ये काय लॉजिक आहे. अख्खी तुम्ही साहित्य संस्कृती मंडळाच्या याद्यांपासून सरकारच्या सगळ्या भाषाविषयक यंत्रणांच्या याद्या काढून बघा, बहुतांश ठिकाणी बहुजनच आहेत. आणि तरीसुद्धा तुम्हाला एक प्रमाण भाषा लागतेच, कारण प्रमाण भाषा तुमचा व्यवहार पुढे नेते. म्हणजे एखाद्या माणसाने मराठवाडी बोलीमध्ये काही लिहिलं तर ते कोकणातल्या माणसाला कळलं पाहिजे, आगरी बोलीत लिहिलेलं वऱ्हाडी माणसाला कळलं पाहिजे. ह्या ट्रान्समिशनसाठी तुम्हाला काम करावं लागतं. आणि म्हणून बोली वाढल्या पाहिजेत तर प्रमाण भाषा वाढेल, पण उलटं होत नाही. म्हणजे नुसत्याच बोली वाढल्या तर प्रमाण भाषा वाढेल असं नाही. प्रमाण भाषेचं महत्त्व तुम्हाला मान्य करावंच लागतं. फक्त मॅडमनी म्हटलं तसं हे स्ट्रक्चर हळूहळू जे व्हर्टिकल आहे
ते लॅटरल होऊन हायरार्कीज कशा डिमिनिश होतील आणि प्रोसेस कशी डेमोक्रेटाईज होईल हे आपण पाहिलं पाहिजे. पण भाषेच्या बाबतीमध्ये काहीतरी एक व्यवस्था स्वीकारावी लागते. जे सत्तेत आहेत त्यांनी ती स्वीकारलेली असते. उद्या दुसरे कोणी सत्तेत आले तरीसुद्धा त्यांना ती स्वीकारावी लागेल.